माहितीये का, माझा एक मित्र मराठी शाळांसाठी डायरेक्ट 3 करोड रुपये जमा करतोय. तुझं जे मिशन आहे 30 दिवस 30 शाळा 3 करोड रुपये. मी असा माणूस आहे, माझ्या डोक्यात सिंपल अशी कोणती आयडिया येत नाही. त्याला कसा आपण ट्विस्ट अँड टर्न देऊ शकतो. तर बोलले चला म्हणजे स्कूटीवर जाऊ. म्हणजे सकू हे एनर्जी पण देते का स्वतःची. आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट होतं मला स्वतःला चॅलेंज करायला. कमाली करतात तसं मी करू नये. माझंही स्वप्न आहे की माझ्यामुळे माझ्या वडिलांची मान खाली गेली. जर मला फक्त स्कूटीवर ट्रॅव्हल करून माझी पूर्ण अशी हालत झाली आहे, तर अशी किती मुलं आहेत जी 3-3, 4-4 किलोमीटर चालत जातात शाळेत. हे पायाने अपंग आणि तो त्या डोंगरावरून असं लांबूनच येतो. चेहऱ्यावर ते जाणवतही नाहीये की तो 1 ते 2 किलोमीटर शाळेत चालत जातोय. तुझे पाय दुखत नाही बाळ? नाही, किती चालायला लागतं? 2 किलोमीटर. हा रस्ता चालतो तो रोज. जेव्हा मी त्याच्या पायाला असं बघत होतो, तो असं चालत चाललाय. भयानक होतं. मी बोललो यार मी स्कूटी चालून मला बॅक पेन आलेलं, हे काय? तुला मोठं झाल्यावर काय करायचंय? खूप पैसे कमव. खूप पैसे कमवून काय करणार? हा, पाय. तो व्हिडिओ बघून मला मनोज बाजपेयी सरांनी मेसेज केला की त्यांना खूप जास्त आवडला तो व्हिडिओ. अँड नाउ वी आर टॉकिंग. तुला पाडे येतात कितपर्यंत? 23चा बोल. 323, 23, तू मुंबईचा मुलगा आहेस. तो मुलगा अशा पडक्या शाळेत जातो, अशा खड्ड्यांच्या रस्त्यांवर जातो. विचार करा ना, कुणाला माहित होतं की गाडीवाट सारख्या छोट्याशा गावामध्ये मुलांना जर्मन येते. माइन हॉबी ईस्ट बुशेरलेसम. जिल्ह्याचं नाव ईस्ट ओने इम डिस्ट्रिक्ट बीड. मुलं थर्माकोलची होडी बनवून जात आहेत शाळेत. तुला मोठं होऊन काय बनायचंय? IPS ऑफिसर. त्यांनी आपल्या घरांच्या दिवारावर लिहिलंय, भिंतीवर लिहिलंय की मी 20व्या वर्षी IPS ऑफिसर होणारच. मला असं वाटतं की एकदा आपण डोंगरावर गेलोय ना, मग झेप घेतल्याशिवाय कळणार नाही की आपल्याला लागणार आहे की नाही. बस काम करून टाकूया यार. बरोबर. जे होईल ते होईल. काय बनवलंस? कूलर कशाचा? हे कॅन पासून बनवलाय. पाणी वरती मोटर. फॅन खराब झालेला होता, सोलार वर चालू केला. प्रत्येक शाळेत आम्ही सरप्राईज होतो. प्रत्येक मुलाला भेटून आम्ही सरप्राईज होतो. वी आर नॉट स्टॉपिंग विदाउट एज्युकेटिंग एव्हरी चाइल्ड इन दिस कंट्री. बट द क्वेश्चन इज. नमस्कार, मी प्रियांका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आजचा पॉडकास्ट अतिशय विशेष आहे, कारण आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जी 5,000 किलोमीटर एका स्कूटीवर फिरली आहे. का फिरली आहे पण ती 5,000 किलोमीटर एका स्कूटीवर? 30 दिवस 30 शाळा आणि 3 करोड रुपये जमा करण्यासाठी. 3 करोड रुपये का जमा करायचे आहेत? 30 शाळेला ही व्यक्ती का गेली आहे? सगळंच आपण जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात आधी सोशल मीडिया म्हटलं की आपल्याला रील्स, लाईक्स, फॅन फॉलोईंग इतकंच दिसतं ना. पण सोशल मीडियावर आपण समाजात काहीतरी मोठा बदल घडवू शकतो, हेच या व्यक्तीने दाखवून दिलं आहे. आणि तीच विशेष व्यक्ती आपल्यासोबत आज आहे आणि तिच्याकडूनच जाणून घेऊया की काय गमती जमती आणि कुठल्या मोठ्या मिशनवरती व्यक्ती आहे. सिद्धेश लोकरे आपल्यासोबत आहे. सिद्धेश, न्यूज 18 लोकमतमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. एकदम मस्त भारी इंट्रोडक्शन केलं. कसं वाटतं न्यूज 18 लोकमतला येऊन? खूपच जास्त असं ओव्हरवेल्म वाटतंय, कारण अशा सेटअपमध्ये कधी मी बसलो नाहीये जिकडे भरपूर साऱ्या स्क्रीन्स आहेत आणि स्क्रीनवर फक्त मीच दिसतोय. येस. सो थोडं स्पेशल फील झालं पाहिजे. स्पेशल तर फील झालंच पाहिजे. सो म्हणजे तुझं जे मिशन आहे 30 दिवस 30 शाळा 3 करोड रुपये, थोडंसं त्या मिशनबद्दल सांग. आय थिंक हा मिशन माझ्या भरपूर अशा रूट पासून येतो की माझं चाइल्डहुड होतं ते असं एकदम स्लम्स आणि चाळीतल्या सिनारिओमध्ये झालं. मग तिथे मी भरपूर मुलांना बघितलं ज्यांना चांगलं शिक्षण भेटत नाही आहे शहरात राहूनही. कारण काय काय सिच्युएशन्स, काय काय अवस्था मी BMCच्या शाळामध्ये पण बघितलेल्या. मग तिकडून जे मी एक्सपान्शन बघितलं आहे गव्हर्नमेंट स्कूल्सचं किंवा एकदम नॉर्मल प्रायव्हेट एडेड स्कूल्सचं पण, ते खूपच मला इंटरेस्टिंग वाटलं इन ऑर्डर टू स्टडी. तर माझा मेन उद्देश होता की स्टडी करायचं की काय काय चाललं आहे आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने कोणते विचार व्यक्त करून आम्ही त्या नॅरेटिव्स मांडू शकतो. तर ते चालू झालं बहुतेक म्हणजे आम्ही बोलायला गेलो तर एक पनवेलमधली धामणीमधली स्कूल आहे, ओके, नानाई स्कूल म्हणून. तिकडे आम्ही काम केलं आणि त्या स्कूलबरोबर काम करताना आम्हाला कळलं की प्रायव्हेट एडेड स्कूल्समध्ये काय काय लूप होल्स आहेत. मग 100% बघायला गेलं तर काय काय असतील. मग तिकडे आम्ही बघितलं की रूफ्स
लीक होत आहेत किंवा मान्सूनमध्ये पत्रे उडून जात आहेत, त्याऐवजी शिक्षकांना पण खूप कमी पगार आहे. तर हे सगळे इश्यूज आम्ही त्या स्कूल बरोबर 3 ते 4 महिने काम करताना पाहिले. आणि तिकडे आम्ही जवळजवळ 30 लाख रेस केले प्रायव्हेटली. असं आम्ही असे म्हणजे पब्लिक फंड रेझिंग केली नव्हती. आम्ही काय काय सेलिब्रिटीज बरोबर काम करत होतो. निखिल कामत आले, त्यानंतर रणवीर, बिअर बायसेप्स आले, त्यानंतर आयुष्मान खुराना, भरपूर लोक आले आणि एकदम प्रायव्हेटली झाली फंडिंग. पण तिकडे मला कळलं की अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत नाही आहेत. बरोबर. मग त्याला एक सिरीजचा एसेन्स देऊन, फ्लेवर देऊन आम्ही बोललो चला 30 शाळा करूया. 30 दिवसामध्ये खूप डिफिकल्ट वाटलं, कारण असं ड्राईव्ह करून किंवा असं म्हणजे प्लेननी ट्रॅव्हल करून खूप असं झालं असतं, इझी झालं असतं. पण मी विचार केला ह्याला अजून डिफिकल्ट बनवून टाकूया, कारण मी असा माणूस आहे, माझ्या डोक्यात सिम्पल अशी कोणती आयडिया येत नाही. त्याला कसा आपण ट्विस्ट अँड टर्न देऊ शकतो. तर बोलले चला म्हणजे स्कूटीवर जाऊया. ते तुझ्या व्हिडिओतून दिसतं. तू अशा अशा जागेवर गेले ना, अशा अशा रस्त्यांवरून स्कूटी चालवली आहेस. राईट. स्पेशली मराठवाडा खूप डिफिकल्ट होतं, पण आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट होतं मला स्वतःला चॅलेंज करायला. जर मी इंडिव्हिज्युअली चॅलेंज झालो नसतो तर मला बाकी इंडिव्हिज्युअल्सचे चॅलेंज कळले नसले. जर मला फक्त स्कूटीवर ट्रॅव्हल करून माझी पूर्ण अशी हालत झाली आहे, तर अशी किती मुलं आहेत जी 3-3, 4-4 किलोमीटर चालत जातात शाळेत. मग त्यांच्या डोक्यात काय चाललं असेल? बरं, त्यांच्या डोक्यात ते चाललंय, जे सिच्युएशन बघते ते चाललंय. त्याऐवजी त्यांच्यामुळे जी होप आणि पॅशन आहे ती कशी अजूनही जीवित आहे, ते माझं म्हणजे समजून घेण्याचं जी क्युरिओसिटी होती, जिज्ञासा होती, ती वाढत चाललेली होती. बरोबर. सो आय थिंक या सिरीज थ्रू ती खूपच जास्त फुलफिल झाली आहे. आणि 3 करोड का ते ॲक्च्युली मला माहीत नाही. मी ऑनेस्टली सांगतो, मी काही कॅल्क्युलेशनही केलं नव्हतं की 3 करोड का आम्ही रेस करतोय. मला फक्त ते कूल वाटलं, बिकॉज आय एम अ मिलेनियल जेनझी, सो आय लाईक कूल लग रहा है 30303. कर लेते, सोचा कर लेते, असं झालं. 1 महिना ॲक्च्युली प्लॅनिंग केली. जवळजवळ 100 शाळांशी बोललो पर्सनली. त्यानंतर मग आम्ही 30 शॉर्टलिस्ट केले आणि मग आमचं काम चालू झालं. पण 1 महिना आम्हाला सिरीजच्या आधी प्रिपरेशन करायलाच लागलं, कारण असं विदाऊट प्रिपरेशन तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला त्या प्रॉब्लेम समजायला पण भेटणार नाही, आणि प्लस तुम्हाला काय करता येईल ते पण तुम्हाला कळणार नाही. बरोबर. तर तुझ्या प्रोजेक्टबद्दल ऑब्व्हियसली आपण बोलूयाच, आणखी मला खूप जाणून घ्यायचं आहे त्याच्याबद्दल. पण तुला आत्ता इंस्टाग्रामवर एक वेगळीच ऑडियन्स आहे, म्हणजे तुझी जी फॅन फॉलोईंग आहे, फॉलोअर्स आहेत ते तर आहेच, सिरियसली म्हणून तुला ओळखतात. पण त्याच्यात 10 वर्ष आधी सिद्धेश लोकरे कोण होता? सिद्धेश लोकरे एकदम नॉर्मल मुलगा होता. त्याचे काही ड्रीम्स नव्हते ॲक्च्युली. आणि मेन म्हणजे चाळीत होतो मी तेव्हा, त्यामुळे एकदम आम्ही लोअर परेलला हाजी उस्मान चाळ आहे तिकडे राहायला होतो. म्हणजे तू मुंबईचाच आहेस? मुंबईचा प्रॉपर आहे. आणि माझं मायघर म्हणजे माझ्या आईचं गाव, माझ्या पप्पांचं गाव इज कोल्हापूर. मग कोल्हापूरच्या गडिंग्लज गावामध्ये भरपूर माझं येणं जाणं असायचं. तेच आमचं मम्मीचं माहेर. मग 10 वर्ष आधी असं काही चाललं नव्हतं. 10 वर्ष आधी मी आय थिंक 12वीत होतो. 12वीत होतो किंवा इंजिनिअरिंगमध्ये, आय थिंक इंजिनियर होतो फर्स्ट इयर. आता काय चालू आहे 2020? 12वीत. मग 12वीत होतो. 12वीत होतो आय थिंक. आणि तेव्हा आय फील असं काही पॅशन नव्हतं, कारण आमचे पर्सनल प्रॉब्लेम्स जास्त होते फॅमिलीमध्ये. सो आय थिंक असं काय मला वाटलं पण नाही, कारण त्याचा सर्कलच भेटला नाही. मग काय आपण बोलतोय, AI BI टेक्नॉलॉजी, सोशल वर्क खूपच एलियन आहे. मला अजूनही ते एलियन वाटतं. मग तेव्हा तर काय असे थॉट नव्हते, पण असं होतं की सर्वायवलचं काय, कारण डेली सर्वायवल वॉज अ टफेस्ट टास्क. की तुम्हाला रोज सर्वाईव्ह करायचं आहे. रोज यू हॅव टू मेक शुअर की घरी जेवण येतं आहे. रोज यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही अभ्यास करताय. रोज यू हॅव टू मेक शुअर की तुम्हाला या प्रॉब्लेम होत नाहीत. पप्पांचे हेल्थ प्रॉब्लेम्स, परत आजीचे हेल्थ प्रॉब्लेम्स. तर वेगळीच दुनिया होती. त्यामुळे आय डोंट थिंक आय रिलेट विथ द गाय आय वॉज 10 years ago, बट आय अंडरस्टँड हिम वेर ही कम्स फ्रॉम. मी समजून घेतो त्या मुलाला. पण तो मुलगा होता म्हणून मी इकडे आहे. आणि आता मी इकडे आहे, आणि जेव्हा मागे वळून बघतो मला असं वाटतं की त्या सिच्युएशनमध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट होतं. बिकॉज वी ऑफन टेक लॅक ऑफ प्रिव्हिलेज ॲज लॅक ऑफ फॉर्च्यून. पण मला असं वाटतं प्रिव्हिलेज नसणं पण एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे.
बरोबर. कारण तेव्हाच तुम्हाला कळतं की खालच्या मजल्यावरून 10व्या मजल्यावर चालत आणि धावत शिड्यांनी कसं जायचं. लिफ्ट असली की मजा नाही येत, पण जेव्हा चालत जाताना मगच मजा येते. मग मी तर धावत गेलो 10 माळे चढत 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 चढत. सो आय फील त्यामुळे मी खूप प्रिव्हिलेज्ड आहे की मला लॅक ऑफ प्रिव्हिलेज तुला ते होतं. आयुष्य बघायला मिळालं. खूप इम्पॉर्टंट होतं आणि आम्ही एकत्र बघितलं, मी माझ्या भावानी आणि माझ्या फॅमिलीनी. हम्म. म्हणजे एवढं पण काय असं एक्स्ट्रीम नाही आहे, पण आय फील आता जिथे आहे असं वाटतं की कुठेतरी आलो आहे. बरोबर. आई वडील काय करतात? माझ्या बाप्पांनी भाजी विकली. दीपक टॉकीजच्या बाजूला आमची दुकानं होती, म्हणजे भाजीचे भाजी मंडी, सब्जी मंडी हां, ज्याला हां, आपण बोलतो. हां. पप्पा असे रस्त्यावरच बसायचे भाजी विकायला. भाजी विकायला. आणि मम्मी BMC मध्ये कामाला होती. हम्म. BMC मध्ये क्लर्क होती. मग इट्स नॉर्मल. मग आता त्यांची काय रिॲक्शन आहे? म्हणजे तुझे व्हिडिओज बघून आमच्या अंगावर काटा येतो. अरे, कारण की काय आहे ना, की सोशल मीडियावर आता सोशल मीडिया फक्त उघडायचं बाकी आहे. उघडलं की टॉक्सिसिटी, ट्रोलिंग, कोणाचंही ट्रोलिंग सुरू असतं. निगेटिव्ह कमेंट्स असतात आणि कोणी कितीही पॉझिटिव्ह काम केलं स्पेसिफिकली तरी त्याला 2 साईडच्या कमेंट असतात, पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह पण. एक खूप तू चांगलं काम करतोय आणि एक असतं की तू फक्त दिखावा करतोय, फक्त तू शॉपसाठी करतोय, तुला इतकंच करायचं, तू व्हिडिओ कशाला करतो मग. म्हणजे अशा 2 टाईपच्या मग तुझं पेज उघडलं की एक मानसिक समाधान जे मिळतं एखाद्या एक कुठलाही व्हिडिओ काढ तुझा, अशा ह्युमन स्टोरीज आहेत, लहान मुलांच्या स्टोरीज आहेत, गावाकडच्या गोष्टी आहेत. सो म्हणजे आता आई वडिलांना काय वाटतं की आपला मुलगा इतक्या जणांच्या आयुष्यात बदल करण्याचा प्रयत्न करतोय? आय थिंक वडील बऱ्यापैकी नंब आहेत. त्यांना असं काय फील कसं वडील करावं नेहमी कळत तसेच नाही. असतात. वडिलांचं तुम्ही तसंच काही करा. असतं. वडिलांना तुम्ही मटेरियलिस्टिक ट्रान्सफॉर्मेशन दाखवली तरच त्यांना काहीतरी फील होतं. पण मम्मीचं वेगळं आहे. मम्मीला आय थिंक त्या गोष्टी खूप मॅटर करतात, कारण मम्मीच्या ऑफिसमध्येच सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी व्हिडिओज बघितल्यात 30 दिवसांचे. त्याऐवजी मला मम्मी सांगत होती ती ट्रेनमधून ऑफिसनी घरी येत होती आणि ट्रेनमध्ये लेडीज डबातल्या बायका माझ्याबद्दल बोलत होत्या आणि मग मम्मी बोलली की हा माझा मुलगा आहे. तर ते मला यापेक्षा जास्त भारी आय काय? थिंक त्यापेक्षा भारी काही नाही आहे, कारण ते असं रँडमली तुझ्या मम्मीच्या कानावर काहीतरी आलं आहे आणि मम्मी फोन करून सांगते. ड्युरिंग द सिरीज जेव्हा खूप लो पॉईंट चालू होता माझा, कारण खूप सारे फेलियर्स बघितले थ्रू आउट 30 days. मग आय थिंक दॅट वॉज व्हेरी व्हेरी प्रिशियस. आणि जेव्हा माझं होम कमिंग झालं परवा घरी, तेव्हा पण माझ्या वहिनीने आणि माझ्या मम्मीने मस्त डेकोरेशन करून ठेवलेलं. खूपच छान वाटलं, कारण हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी, होम कमिंग वगैरे. आणि माझा एक फॉलोअरच काय भरपूर लोक बोललेली की सिद्धेश तू जेव्हा घरी येशील ना, श्रीराम कसे आलेले वनवासातून दिवाळीच्या टाइमला, तसं तुला फील तसंच तू होईल. आलायस. आणि मला ॲक्च्युली तसं फील झालं, कारण मी एकटा नव्हतो. माझ्यावर माझा लक्ष्मण होता, माझ्याबरोबर माझे पूर्ण वानर सेना होती. आणि जेव्हा ती आली परत, तेव्हा असं वाटलं की ओके, काहीतरी करून आलो आहे, काहीतरी गाजवून आलो आहे. पण गाजवून आलो आहे त्याला मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग मेन मिशन आमचा आत्ता चालू झाला आहे की तुम्ही कॉन्टेंट तर बनवलं, तर चेंज कसा घेऊन येणार, मग ते आहे. पण ओव्हरऑल मॉम, डॅड, माझा भाऊ मनोज लोकरे, माझी वहिनी भाग्यश्री देशमुख, सगळे एकदम खुश आहेत. एकदम खुश आहे. झंडे गाड के आगे. Very happy. पण म्हणजे सुरुवातीला तुला असं जेव्हा तू ठरवलं की आता 30 शाळा, 30 दिवस, 3 करोड जमा करायचे, एकतर हे कसं ठरवलं इतकं? म्हणजे आता तू बोलतोयस ठीक आहे की मला भारी वाटलं, पण ऑब्व्हियसली तू खूप मोठा थॉट त्याच्या मागे दिला असशील. आणि दुसरं म्हणजे की तुला भीती नाही वाटली का? की कारण की सोशल मीडिया आता इतकं फ्लक्च्युएट होत आहे, कुणाला स्टार बनवतं किंवा कुणाला लगेच खाली पण ओढतं. एका दिवसात तुम्ही हिरो, एका दिवसात तुम्ही झिरो पण बनता. सो जेव्हा तू हे ठरवलं होतं तेव्हा तुला भीती नाही वाटली की जर फेल झालो किंवा नाही झाले इतके करोड रुपये जमवणं, किंवा लोकांकडून सकारात्मक नाही मिळालं रिस्पॉन्स? तर मला असं वाटतं की एकदा आपण डोंगरावर गेलोय ना, मग झेप घेतल्याशिवाय कळणार नाही की आपल्याला लागणार आहे की नाही. तर मी विचार केला नाही. मला असं वाटलं की जर मी ती झेप घेतलीच नसली तर कळलं नसतं खाली काय आहे. कारण जेव्हा आपण विचार करतो ना, एकदमच वरती आलो ना, तेव्हा आपल्याला कळत नसतं की खाली समुद्र आहे, खाली झाडं आहेत, की खाली एकदम अशी सगळी दगडं आहेत. मग ॲक्च्युली मला वरून काही दिसत नव्हतं. जोपर्यंत मी उडी मारली नाही मला कळलं नसतं. तर आय थिंक मला ती लीप घ्यायची होती, कारण मी ऑनेस्टली अशी इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स भरपूर केले,
पण ते असं थ्रिल येत नव्हतं. मला ते भय बघायचं होतं, मला ते चॅलेंज बघायचं होतं की मी स्वतःला किती अनकम्फर्टिंग सिच्युएशनमध्ये टाकू शकतो. तर आय थिंक मी मागे पुढे बघितलं नाही. मी टीमशी बोललो, माझ्या टीमच्या डोक्यात आलं, भाई आर यू शुअर? काय नाही यार, करूया, काय होणार आहे, वर्स्ट फेल होऊ, खतम बात, लेट्स गो अहेड, नाहीतर नाही. आणि कॉन्टेंटच्या हिशोबाने आम्ही केवढी प्लॅनिंग केली नव्हती. आमची पूर्ण लॉजिस्टिकल प्लॅनिंग होती की या शाळेला आपण अशी हेल्प करणार, या शाळेला असं असं पाहिजे. कारण सगळ्या शाळांच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात, मेंटली, फिजिकली, इन्फ्रास्ट्रक्चरली एकदम डिफरंट असतं. सो आय फील टीमशी एकदा बोललो आणि त्यानंतर मी स्वतःशी भरपूर मेंटल कॉन्व्हर्सेशन केलं की ॲज अ क्रिएटिव्ह आर्टिस्ट इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक वन रिस्क ॲटलिस्ट once in 2 or 3 months. तुम्हाला एकदा तरी ती क्रिएटिव्ह रिस्क घेतली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला कळणार की नाही की तुमचं पोटेन्शियल काय. जर तुम्हाला ती झेप घेताच नाही आली तर तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही किती वरती जाऊ शकता. ॲक्च्युली द रोड इज नॉट डाऊनवर्ड्स, इज ॲक्च्युली अपवर्ड्स. सो आय थिंक मी उडी मारली आणि मला माझ्या कम्युनिटीचे पंख आले आणि मी उडायला लागलो. असं झालं माझं. मग मला काहीच फरक पडत नाही की किती वर्स्ट होऊ शकतं. वर्स्ट सिच्युएशन्स पण मी केलेले, पण त्यापेक्षा पण खूप वर्स्ट गोष्टी झाल्या. बट आय वॉज ओके विथ इट बिकॉज आय न्यू की जो आमचं इंटेन्शन आहे ते खूप ऑथेंटिक आहे. आम्हाला लिटरली जेन्युनली हेल्प करायची, बट ॲट द सेम टाईम आम्हाला मेंटली स्वतः खूप सेन राहायचं आहे. ते राहणं खूप इम्पॉर्टंट होतं 30 दिवस. कारण तुझे व्हिडिओ बघून, जर घरी बसल्या बघून जर इतका इमोशनली कनेक्ट होत आहे, इतका त्रास होतोय बघून, तुम्ही तिथे जगलायत ती गोष्ट. एक्झॅक्टली. अँड आय फील ते मी कधीच असं राईट वर्ड्समध्ये ते एक्सप्रेस करू शकत नाही. हिअर अँड देअर आय कॅन से, बट आय फील लोकांना ते जगायला भेटलं तीच खूप मोठी गोष्ट होती. कारण काय, आम्ही ॲज आय सेड मी जास्त विचार पण करत नव्हतं की कसे आम्ही रिव्ह्यूज वाढवू, कसे आम्ही मिलियन्स घेऊन येऊ. मला असं वाटत होतं की बस काम करून टाकूया यार, बरोबर, जे होईल ते होईल, काय होणार आहे, होईल ते होईल. आणि मग तो इम्पॅक्ट दिसायला लागला आम्हाला कमर्शियली, फंडिंग वाईज, पॉलिटिकली, अँड ऑल्सो स्कूल वाईज. वी स्टार्टेड सीइंग अ सिरीज ऑफ चेंजेस. मग ती चेंजेस बघत कळलं की जर ऑन ग्राउंड इम्पॅक्ट होतोय ना, मग इंटरनेट एक्सप्लोड होणार आहे. पण बघ ना, म्हणजे मी जेव्हा तुझी प्रोफाईल चेक करत होते आणि मला स्पेशली सांगायचं आहे की आमचे चॅनलचे संपादक मंदार फणसे, ज्यांना तू आत्ता भेटलायस, त्यांनी स्पेसिफिकली तुझा व्हिडिओ शेअर केला आणि सांगितलं की तू का कव्हर नाही करत आहेस या मुलाला, म्हणजे ही इज डुईंग ग्रेट जॉब. आणि मग मी तुझी प्रोफाईल पूर्ण चेक केली. आधी काही व्हिडिओज ऑब्व्हियसली आले होते जे व्हायरल झाले होते, आणि मग प्रोफाईल चेक केलं, म्हटलं यार काय काय स्टोरी टेलिंग आहे हे. म्हणजे एकेका व्यक्तीची जी तू कहाणी सांगतोय, आम्हाला दिवसेंदिवस जातात ती स्टोरी नरेट करायला. तू एकेका रीलमध्ये एकेका व्यक्तीचं आयुष्य सांगतोय आम्हाला, बरोबर, जे आम्ही कनेक्ट करू शकतो. बरोबर. अँड देन मग ऑब्व्हियसली तुझ्या भाषेत, जेन झीच्या भाषेत मी स्टॉक केलं तुला प्रॉपर. देन आय एम लाईक, मुंबईतला मुलगा जो मुंबईच्या चाळीमध्ये राहिलाय, तो आमच्या मराठवाड्यात जातो. आमच्या म्हणण्यात मला प्राईड आहे, कारण की मी मराठवाड्याची आणि जालना जिल्हा. सो आय एम ऑलवेज लाईक आमचा मराठवाड्यात जातो. छत्रपती संभाजीनगरच्या एका पडक्या शाळेत जातो जिथे मुलं जर्मन बोलतात. एक्झॅक्टली. किती म्हणजे सरप्रायझिंग गोष्ट आहे. तिथल्या लोकांशी कनेक्ट करणं हे खूप नैसर्गिक आहे, राईट. तू मुंबईचा मुलगा आहेस, जेनझी आहेस, मॉडर्न आहेस. तो मुलगा अशा पडक्या शाळेत जातो, अशा खड्ड्यांच्या रस्त्यांवर जातो, पावसात पण गेलास आय गेस. ऑफकोर्स. म्हणजे हे कसं घडलं सगळं? हे घडलं ॲक्च्युली मला असं वाटतंय ना, मी या सिरीजमध्ये भरपूर हिरोज क्रिएट केलेत आणि त्यामध्ये आमच्या सगळ्यांचं हे आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे की प्रत्येक एपिसोडमध्ये एक हिरो बाहेर येत होता, एक हिरोईन बाहेर येत होती. आणि त्यांना सुपर हिरो आणि सुपर हिरो बनवलं आहे आमच्या ऑडियन्सनी. त्यांच्याकडे ऑलरेडी ती पॉवर होती, पण त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटला, एक व्हॉइस, एक स्टेज भेटलं. कारण या मुलांना ते स्टेज भेटतच नव्हतं. विचार करा ना, कुणाला माहित होतं की गाडीवाट सारख्या छोट्याशा गावामध्ये मुलांना जर्मन येते. इन युअर वाइल्डेस्ट ड्रीम्स यू वुडंट हॅव थॉट अबाउट इट. ते असं जिल्ह्यात पण एका शाळेमध्ये जर्मन बोलत होता. एक्झॅक्टली. भीव धनोरा, सोलापूरमध्ये. त्यानंतर मुलं हनुमान मंदिरामध्ये शिकतायत. त्यानंतर मुलं थर्माकोलची होडी बनवून जात आहेत शाळेत.
कमाल. कुणाला माहित होत्या या गोष्टी? मग तिथल्या लोकांना पण माहिती कुणालाच नाहीये त्या माहित गोष्टी. नव्हत्या. हे डिस्ट्रिक्ट वाईज पण लोकांना माहित नव्हतं. नाही माहिती. मग आय फील मी त्या गोष्टीला आधी मला जगायचं होतं. जर मी त्या थर्माकोलच्या बोटीमध्ये बसलो नसतो तर मला कळलं नसतं. ती बोट एवढीशी आणि एवढी थिक आहे. एवढ्याशा बोटवर जर मुलं जात आहेत रोज आणि 40 फीट डीप पाणी, त्यांना पोहता पण येत नाही. जर या सिच्युएशनतून ते जातात, रोज शाळेत जातात विदाउट थिंकिंग ट्वाईस, तर मला असं वाटतंय आपण एकदा पण विचार नाही केला पाहिजे अशा स्टोरीजला पंख देण्यासाठी. मग आम्हाला काय करायचं होतं, ते ऑलरेडी हिरो आहेत, आम्ही फक्त नरेट केली ती स्टोरी. मला काही एक्स्ट्रा माइल करायच नाही लागला, मला फक्त ती लाईफ जगायची होती. मग जर मी जाऊन हनुमान मंदिरामध्ये बसलो नसतो, जर मी त्या थर्माकोलच्या बोटीवर बसलो नसतो, तर मला कळलं नसतं हाऊ इट फील्स. तर आय थिंक लोकांनी ते एम्पथाईज केलंय माझ्या थ्रू, माझ्या टीम थ्रू. ते एम्पथाईज केलंय की एक यंग मुलगा जर या गोष्टी एक रिलेटेबल पद्धतीने सांगतोय, तर आपण ऐकण्यामध्ये आणि शेअर करण्यामध्ये मागे पुढे नाही बघितलं पाहिजे. बरोबर. सो आय फील इट्स व्हेरी ऑथेंटिक. जे काय झालं एकदम ऑथेंटिकली झालं, ऑर्गॅनिकली झालंय. आम्ही जातोय, प्रत्येक शाळेत आम्ही सरप्राईज होतोय. प्रत्येक मुलाला भेटून आम्ही सरप्राईज होतो. असं बीडमध्ये आला एक छोटासा मुलगा आला, तो भरा पाडे बोलायला लागला 39चे. हो, एक एवढासा व्हिडिओ मुलगा. बघितला. तो आय थिंक ह्यापेक्षा अमेझिंग काय आहे? तुला येतो का? मला पण नाही यार. मी तर इंजिनियर असून मला येत नाही. लहान ते लहान सोडलं मुलं- एक वारे गुरुजींच्या शाळेमध्ये किंवा स्नेहवन म्हणून एक शाळा आहे, तिकडे पण मुलं इंजिनिअरिंग करणारे मुलं जे सॉफ्टवेअर शिकतायत ते शिकतायत यार. आणि ते पण त्यांना आत्तापासून. शिकायला 1 ते 2 दिवस लागले. मुलांमध्ये अडॅप्ट करण्याची पॉवर आहे, आपण त्यांना ते अपॉर्च्युनिटीज दिली नाही आय फील. मग आता त्यांना भेटत चालली. सो आय फील यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे यार. यामध्ये तुम्ही पण बघितले, तुम्ही पण शेअर केले, तुमचं योगदान आहे. जर ते झालं नसतं तर आता आमचे 150 मिलियन व्ह्यूज होत आहेत लास्ट मंथमध्येच, विच इज जस्ट क्रेझी. खरंच क्रेझी. म्हणजे व्ह्यूज येणं आता, आणि ते पण आणखी एक मला खूप क्युरिओसिटी होती की नॉर्मली कॉमेडी व्हिडिओजला किंवा एंटरटेनिंग व्हिडिओजला, म्हणजे लेट्स अग्री ऑन दॅट, की अशा व्हिडिओजला जास्त व्ह्यूज येतात. कारण की आता आम्ही स्वतः पण कॉन्टेंट क्रिएट करतो, एखाद्या विषयावर एक्सप्लेनरी व्हिडिओ बनवतो, मग त्याच्यावर व्ह्यूज आणणं कठीण जातं. आणि एखाद्या मूवीवर व्हिडिओ जर आम्ही बनवला त्याच्यावर मिलियन्स व्ह्यूज येतात. बरोबर. सो मग असं आहे ना की व्ह्यूज कॅच करणं खूप कठीण आहे, पण तुझ्या व्हिडिओजला मिलियन व्ह्यूज असतात. सो सोशल मीडियाचा तू किंग झालायस असं मला किंग तर वाटतं. नाही. मला असं वाटतं की शेवटी प्रश्न अटेन्शनचा आहे. कशी ग्रॅब करते ते right. तुमच्यावर आहे. राईट. अटेन्शन एखाद्या क्रिएटरनी गटारीमध्ये उडी मारल्यावर पण भेटते आणि एखाद्या क्रिएटरनी पर्वत चढून एका छोट्याशा मुलाला भेटण्यासाठी गेला तरी येते. प्रश्न हा आहे की तुम्ही किती चांगल्या आणि ट्रूथफुल पद्धतीने ते दाखवताय. बरोबर. जर तुम्ही ते गटारीत पडताय ट्रूथफुल पद्धतीने, मग ते होणार. जर तुम्ही एखादं खूपच बेकार गाणं बोलताय पण तुमच्या पद्धतीने, तर ते होणार व्हायरल, पण ती ऑथेंटिक वाटली पाहिजे. बरोबर आहे. शेवटी गेम असा आहे की हा माणूस ऍक्टिंग आहे म्हणून करतोय की हा माणूस तसाच आहे म्हणून करतोय. मग जर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवले पण तुमच्यामध्ये ती आर्ट आहे की तुम्हाला कॉमेडी करता येते किंवा तुम्हाला लोकांना 10 सेकंदामध्ये कसं अट्रॅक्ट करायचं येत आहे, मग तुम्हाला ती अटेन्शन भेटणार. बरोबर. व्हेअर ॲज आम्ही 2-2 मिनिटाचे व्हिडिओ बनवलेत, हे सगळे सिरीज मधले हो. मोठे व्हिडिओ आहेत. आणि तो व्हिडिओ कधी संपतो कळत नाही. पण आम्ही एक असं टेम्पलेट बनवलेलं की स्टार्टिंगला जी मलाई आहे ती आधीच द्यायची. मग मुलं आधीच जॅपनीज मध्ये बोलून झालं, मुलं शाळेमध्ये झोपतायत सांगून झालं, मग एंड पर्यंत बघणार की का झोपतायत, एंड पर्यंत बघणार की का थर्माकोलच्या बोटीने जात आहेत, एंड मध्ये कळणार की हनुमान मंदिरामध्ये का शिकतायत. मग ती उत्सुकता आम्ही बरकरार केली, कारण आम्ही त्या जर्नीला पण निघालेलो. लोकांना हे पण बघायचं होतं की हा काय चॅलेंजेस बघतो. बरोबर. आणि प्लस त्यांना हे पण बघायचं होतं की हे मुलं हे सगळं का करतायत. सो आय थिंक त्यामुळे थोडी स्मार्टनेस होती. ते टेम्पलेट आम्ही बनवलेलं. पण तू एक उदाहरण आहेस
सोशल मीडियाचा यूज करून समाजामध्ये इतका बदल कसा कोणी आणू शकतं खरंच. म्हणजे एका वेळेला असं होतं ना की रील्स म्हणजे टाइमपास, काय रील करते, काय टाइमपास करते, अभ्यास कर, असं घरचे म्हणायचे ऑब्व्हियसली. पण तू रील्सच्या माध्यमातून इतक्या हजारो चिमुकल्यांचं आयुष्य बदललं आहे. आणि नॉट जस्ट त्या हजारो चिमुकल्यांचं, त्यांच्या घरच्यांचं आयुष्य बदलेल काही वर्षांनी. Yeah. आणि देशाचं भविष्य त्याच्यामुळे बदललं आहे. जस्ट इमॅजिन, म्हणजे लहान मुलांमध्येच आपण बदल केला तर देशाचं भविष्यच उज्ज्वल आहे. Yeah. सो म्हणजे आय होप दॅट हॅपन्स. मला असं वाटतं की तो चेंज हळूहळू येईल. पण मायक्रो पद्धतीने किंवा मायक्रो स्केलला पण ते येत चाललंय. आय फील जसं आरोहीचं झालं, जसं कस्तुरीचं झालं, जसं आता अजून एक व्हिडिओ येतोय त्याचं पण तुम्हाला कळेल. त्याऐवजी ग्रुप ऑफ पीपल किंवा टीचर्सला पण किती चांगला स्टेज भेटतोय. कारण हे सगळे स्टुडंट्स दे आर रिफ्लेक्शन्स ऑफ द टीचर्स. ती टीचरमध्ये ती कला आहे म्हणून तो स्टुडंट तसा आहे. अदरवाईज त्या स्टुडंटमध्ये ते नसतंच. तुझा एक व्हिडिओ बघितलेला वारे गुरुजींचा. तर आता वारे गुरुजींना मी सांगू इच्छिते पॉडकास्टच्या माध्यमातून की आम्ही तुमचं फॅन होतो. अरे वारे गुरुजींचं जर पूर्ण एज्युकेशन सिस्टम महाराष्ट्राचं फॅन आहे. अँड आय फील आय एम सरप्राईज की लोकांना त्यांच्याबद्दल माहीत नाही, भरपूर लोकांना माहीत नाही. वारे गुरुजी असावे किंवा केशव सर असावे ज्यांची मुलं दोन्ही हाताने लिहितात, हो. किंवा नवपुते सर असावे ज्यांची मुलं जर्मन बोलतात, किंवा संदीप सर असावे ज्यांची मुलं त्यांनी आपल्या घरांच्या दिवारावर लिहिलंय, भिंतीवर लिहिलंय की मी 20व्या वर्षी IPS ऑफिसर होणारच. हे जिद्दीपणा कुठून येतो? टीचर्सकडून येतो. टीचर्सकडून. सो आय फील तो शिफ्ट होत चालला आहे. अँड दॅट्स ओनली बिकॉज द टीचर्स आर एक्सायटेड. दॅट्स ओनली बिकॉज द स्टुडंट्स आर नाव होपफुल की आम्हाला जग बघतं आहे. दॅट मीन्स वी आर आन्सरेबल टू अ लॉट ऑफ पीपल. वी आर नॉट जस्ट आन्सरेबल टू आवर पेरेंट्स अँड टीचर्स. आम्हाला तर पूर्ण जगाला करून दाखवायचं आहे की आता आम्ही फेमस तर झालो आहे, ह्यापुढे याचा आम्ही उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करू. सो आय थिंक आता ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जिकडे आम्ही एकत्र आलो आहे, टीचर्स एकत्र आलो आहे, स्टुडंट्स आलेत, ऑल्सो गावकरी पण एकत्र येतात. यू वॉन्ट बिलीव, प्रशांत लबडे सर जे कबड्डी शिकवतात मुलांना, हो. त्यांचा जो मुलगा आहे संदीप आहे, ते ज्या मुलाला ट्रेन करतात संदीप, त्याची पण स्टोरी आम्ही कव्हर केली. त्याला प्रो कबड्डी खेळायची आहे. हां, प्रो कबड्डीमध्ये त्याला यायचं आहे. यू मुंबाचा मला मेसेज आला आहे, यू मुंबा इज गोइंग टू हेल्प हिम. त्याऐवजी त्यांच्या शाळेमध्ये फ्लड झाल्यामुळे खूपच बेकार अवस्था झाली होती. हो. पुस्तकं अशी चिखलातून आम्ही साफ करत होते. त्यांचं जवळजवळ ते मला स्वतः म्हणले की 2 लाखाचं सामान आलं आहे त्यांच्या स्कूलमध्ये, कम्प्युटर्स वगैरे सगळं, पुस्तकं वगैरे सगळं. आणि हे आम्हाला माहीत पण नाही. तर आम्हाला न कळता पण या सगळ्या गोष्टी होत चालल्यात. कस्तुरीकडे लिटरली ही रूम आहे ना, एवढं भरून सामान आलंय, कपाटं बिपाटं. आम्हाला माहीत नाही, नंतर कळलं आम्हाला काही दिवसांनी. सो आय फील हा फक्त 3 करोडचा प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे अशा भरपूर मरत चाललेल्या होपचा, जे आता जागे झालेत. आणि ते जागे झाले बहुतेक मोस्टली बिकॉज ऑफ माय टीम अँड आमचा कलेक्टिव्ह एफर्ट. जर आम्ही तिकडे पोचलो नसतो ना तर हे सगळ्या गोष्टी झालीच नसत्या. बरोबर. आम्ही विचार केला असता की आम्हाला 2 किलोमीटर असं डोंगराळ विभागात ट्रेक करत जायचं आहे, विचारच केला, एकदा पण 1-2दा विचार केला असता तर आम्ही गेलोच नसतो आणि त्या गोष्टी व्हायरल झाल्या नसत्या. अशा गावाबद्दल कळलं, दापूरमाल, जिकडे 1 वर्ष आधी इलेक्ट्रिसिटी आली आहे. 1 वर्ष आधी इलेक्ट्रिसिटी आली म्हणजे काय, कल्पना नाही करू शकत. कल्पनाच करू शकत नाही माणूस. प्लस तिकडे काही वाहनच जाऊ शकत नाही. त्यामुळे जर आम्हाला बेंचेस घेऊन जायचे आहेत तर आम्हाला 2 किलोमीटर चढत जायला लागेल आमच्या टीमला. ते सोडा, त्या गावातल्या माणसांनी इलेक्ट्रिसिटी कशी आणली माहिती आहे काय, विजेचे खांब उचलून घेऊन गेलेत ते लोक, गावकरी. आणि तो फक्त चढायचा रस्ता नाही आहे, लिटरली तुम्हाला चालता पण येणार नाही असा रस्ता आहे. आम्ही पावसाळ्यामध्ये गेलेलो, तिकडे सगळीकडे चिखल, सगळीकडे दगडी, तुम्हाला सपाट भूमी कुठे दिसणार नाही आहे, तुम्हाला नीट रस्ता कुठे भेटणार नाही आहे. आम्ही कसं पोचलो आहे आम्हाला माहीत, सुखरूप. तिकडे प्राणी येतात, बिबटे येतात, वाघ येतात, सगळं. आणि तरी मुलांची शिकण्याची जिद्द आहे. मग आय फील ती पॉवर आम्ही बघितली आहे 30 दिवसांमध्ये.
मग आम्ही जे करतोय आम्हाला अजूनही खूप छोटं वाटतं, आम्ही भरपूर काय करू शकतो. आणखी एक तुझा व्हिडिओ बघितलेला आहे ज्यामध्ये एक चिमुकल्याला चालता येत नाहीये पण तो विनोद. 3 किलोमीटर तो आय थिंक 1 ते 2 किलोमीटर चालतो, पण आय थिंक ते तर खूपच खतरनाक होतं. आय फील जेव्हा मी त्याच्या पायाला असं बघत होतो, तो असं चालत चाललाय. भयानक होतं मी बोललो यार, मी स्कूटी चालून मला बॅक पेन आलेलं, हे काय आहे? माझं बॅक पेन काहीच नाहीये या आणि त्याच्या मुलासमोर. चेहऱ्यावर ते जाणवतही नाहीये की तो 1 ते 2 किलोमीटर शाळेत चालत जातोय. म्हणजे त्याचे पाय बघून आय वॉज लाईक खूप क्रेझी होतं ते सगळं. त्यानंतर भरपूर लोकांचे DM आले तो व्हिडिओ बघून. तो व्हिडिओ बघून मला मनोज बाजपेयी सरांनी मेसेज केला की त्यांना खूप जास्त आवडला तो व्हिडिओ अँड नाव वी आर टॉकिंग. मनोज बाजपेयी सर शेअर करतात माझं काम त्यांच्या फीडवर. त्यानंतर भरपूर लोकांचा सपोर्ट आला आणि आत्ता ॲक्च्युली त्याच्या सर्जरीची प्रोसेस चालू झाली आहे. त्याला प्लास्टर लावलं आहे आम्ही. मग आय थिंक 2 ते 3 महिन्यांमध्ये त्याचं ऑपरेशन होऊन जाईल आणि बी एबल टू वॉक. ऑसम. सो आय फील हा इम्पॅक्ट आम्हाला जाणवतोय आता आणि आय थिंक काही महिन्यांनी तो एकदम स्पष्ट लोकांना दिसेल मोठ्या प्रमाणात. मोठ्या प्रमाणात. म्हणजे ज्या लोकांच्या बऱ्याच लोकांच्या स्टोरीज केल्यात त्यामध्ये हो. आरोही एक आहे. येस, आरोहीचं तर कमाल आहे भाई. म्हणजे त्या शाळेमध्ये मी गेलो फक्त एक स्टोरी कव्हर करायला, मला पूर्ण तिचं जग दिसलं. मला असं वाटतं की गावखेड्यांमध्ये साताऱ्यामधल्या एका छोट्याशा गावामध्ये जिकडे मुलांनाच माहीत नाही ते काय करतायत, मुलांनाच माहीत नाही की टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे, मुलांनाच माहीत नाही की हा माऊस असतो, मुलांनाच माहीत नाही की AI म्हणून काहीतरी असतं. तिकडे ही मुलगी पैलवान बनली आहे, मस्त रेसलिंग करते 3 ते 4 वर्षांपासून. ती अचानक माझ्या समोर आली आणि तिने तिच्या पप्पांबद्दल सांगितलं. ती रडते पण तिचे अश्रू पुसत नाहीये. ती रडते. डोळ्यामध्ये ते फायर दिसतं. हा, फायर आहे. म्हणजे रडताना पण जो माणूस पॉवरफुल वाटतो ना, तो माणूस खरं काहीतरी करून दाखवणारा वाटतो. तर ती तशी होती आणि मला ते दिसलं. आणि तो व्हिडिओ खूपच भयानक व्हायरल झाला. मग साक्षी मलिक रिच्ड आउट टू अस. मग साक्षी मलिकनी व्हिडिओ कॉल केला आणि त्यांची टीमनी असं पूर्ण प्रॉमिस केलं आहे त्या व्हिडिओमध्ये आमच्यावर कोलॅब करून की पूर्ण तिची स्पॉन्सरशिप ट्रेनिंग ते करणार आहेत. मग आय थिंक दिस इज द बिगिनिंग. ही सिरीज एंड झाली आहे पण आता बिगिनिंग चालू झाली आहे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह करिअर्सची. सो होपिंग फॉर द बेस्ट. भारी आहे सगळं. म्हणजे एकेकाचं आयुष्य एकदम तू सेट करून देतोयस. कारण ती सेट होत चाललंय, कारण त्यांनी ती जिद्द दाखवली आणि पॅशन दाखवलं आणि ते व्हिडिओमध्ये दिसून आलं. अँड ॲट द सेम टाईम मला असं वाटतंय ते आता एक्झाम्पल बनतील बाकी स्टुडंटसाठी त्या शाळेतल्या, की जर आरोही करू शकते तर अजून बाकी कोणीही मुलगी करू शकते आणि कोणीही मुलगा करू शकतो. आणखी 2 मुली होत्या ज्यांना IPS ऑफिसर व्हायचंय पण ज्या शेतामध्ये काम करत होत्या, ज्यांची तू स्टोरी केली आणि बरोबर. त्यांच्या वडिलांना म्हणजे त्या काकांना तू प्रश्न विचारला की 20 वर्षानंतर तुम्ही काय बघताय, म्हणजे कसं असेल आयुष्य. सो तुला मी विचारू इच्छिते की 10 वर्षानंतर तू काय बघतोयस, हे मिशन कुठे पोहोचलेलं असेल 10 वर्षानंतर? 10 वर्षानंतर मला असं वाटतंय की माझी स्वतःची शाळा असेल जी एक कॉम्बिनेशन असेल ऑफ व्हॉट एज्युकेशन सिस्टम वॉज इन इंडिया ओके. अँड ऑल्सो व्हॉट्स हॅपनिंग अराउंड द वर्ल्ड वाईल स्टेईंग कनेक्टेड टू युअर रूट्स. मला असं वाटतं आमचे रूट्स खूप स्ट्रॉंग आहेत महाराष्ट्राचे. आपल्या लाल मातीवर आणि काळ्या मातीमध्ये खूपच जास्त स्वेट आहे, खूप लोकांचे परिश्रम आहेत. मग ते आपण कधी विसरलो नाही पाहिजे. बट ॲट द सेम टाईम जे एज्युकेशन सिस्टम होतं इंडियाचं बिफोर ब्रिटिशर्स केम, आय फील इफ वी कॅन ब्रिंग दॅट बॅक ते खूप भारी होऊन जाईल. तर मला आय थिंक जगातली सगळ्यात जास्त मेंटली हेल्दी अँड स्किल वाईज इक्विप्ड शाळा बनवायची, ज्यामध्ये अशी मुलं आणि मुली येतात ज्यांना आपले पूर्ण फॅमिली जनरेशनचं कर्ज मिटवायचं आहे अँड बाय बिकमिंग द बेस्ट इन दर इंडस्ट्रीज. सो मला अशी स्वतःची शाळा बनवायची जी कोलॅबरेटिव्ह असेल. कारण असंच आहे की जी शाळा कोलॅबरेटिव्ह असते ना, ती शाळा नेहमी काय ना काय करून दाखवते. असं म्हणलं जातं की इंडियन एज्युकेशन सिस्टम जर तुम्ही बघितला तर नंबर 1 रँक्ड इज डेन्मार्क. डेन्मार्कमध्ये लिटरली कम्युनिटी ओरिएंटेड शाळा असतात, कम्युनिटी स्कूल्स असतात, पब्लिक स्कूल्स असतात. का? कारण त्यामध्ये
प्रत्येकाचा सहभाग असतो, फक्त गव्हर्नमेंटवर रिलायड नसतं सगळं, प्रत्येकाचा सहभाग असतो. त्यामुळे ती सिस्टम तिकडे नंबर 1ला आहे. असं नाही की त्यांच्याकडे सगळ्यात बेस्ट आर्टिफिशियल AI आहे, सगळ्यात जास्त चांगले इक्विपमेंट आहे, नाही. बिकॉज प्रत्येकाचा सहभाग आहे. मग आय फील जर ते आपण घेऊन आलो जिकडे सगळ्या कम्युनिटीज इन्व्हॉल्ड आहेत, क्रिएटर्स शिकवायला येत आहेत, जिकडे देशातले सगळ्यात बेस्ट बेस्ट ऑन्टरप्रिनर शिकवायला येतात, बट ॲट द सेम टाइम ते गावातल्या भूमीतले जे टीचर्स आहेत ते पण शिकवत आहेत, बरोबर, ॲज अ रिमाइंडर की तुम्ही कुठून आलायत आणि तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आय थिंक प्लस हे आम्हाला पूर्ण एक कम्युनिटी, एक युनियन बनवायचं आहे या सगळ्या टीचर्सचं, आणि 30ला आम्हाला 300 कन्वर्ट करायचं आहे. 30 शाळांना 300 कन्वर्ट करायचं आहे आणि त्यांचं एक इंटर कनेक्शन बिल्ड करायचं आहे, जेणेकरून सगळे कनेक्टेड राहतील बरोबर. आणि सगळे एकत्र एम्पॉवर होतील. Right. सो हा दृष्टिकोन आहे. भारी आहे. इतका सगळा विचार म्हणजे कसा येतो डोक्यात? जेव्हा आपण एक गोष्ट करत राहतो पॅशनेटली, तर आय थिंक ते विचार आपल्या आपण येतात. मला असं वाटत नाही हे विचार माझेत, हे मला वाटतं हे विचार पूर्ण माझ्या नेटवर्कचे आहेत. भरपूर लोकांनी या पर्पजमध्ये काही ना काही ॲड करत गेलं आहे. ही एक आयडियाचं पर्पज कसं होतं, जेव्हा त्या आयडियाला कंटिन्युअस ऑब्सेशन विथ इन्साइट्स भेटतं, तर ते मी घेत गेलो. मी फक्त इंडियातल्या लोकांशी नाही, मी ॲक्च्युली अशा लोकांशी पण बोलतोय ज्यांनी आपल्या इंडियातला ICSE CBSE बोर्डचं पूर्ण करिक्युलम बनवलं आहे, अँड दॅट पर्सन इज समवेअर इन UK. तर अशा लोकांना पण मी कनेक्ट करतो, जेणेकरून मला कळतील की कोणते कोणते लूपहोल्स आहेत आणि त्या लूपहोल्सला आपण कसं फिल करायचं विथ द राईट इनसाइट्स. सो आय फील दिस इज द बिगिनिंग ऑफ द काइंड ऑफ एज्युकेशन सिस्टम दॅट वी विल बिल्ड. आणि त्यासाठी मी एकटं काहीच करू शकत नाही. मला असं वाटतं की मला भरपूर भरपूर सिरियसली पेजेस, भरपूर लोकांना एम्पॉवर करायचं आहे, जेणेकरून ते स्वतःचं काम करत राहतील. बरोबर. मला पॅसिव्हली फक्त ओव्हरलुक करायचं आहे. दॅट्स इट. क्राऊड फंडिंगबद्दल आपण बोलूयात. क्राऊड फंडिंग तू भरपूर केलं आहेस आणि त्याच्यातून मग शाळांमध्ये भरपूर बदल घडवून आणला आहेस. त्याचे पण व्हिडिओ बघितले. मुलांना दिवाळीमध्ये गिफ्ट दिलं आहे तू त्यांना. सो क्राऊड फंडिंगचा जेव्हा विषय येतो ना, मग लोकांचा एक ट्रस्ट डेफिसिट येतो की मी ह्याला पैसे देऊ पण मी याला ओळखत नाही, मग हा माझा पैसा कुठे लावणार मला माहित नाही. बरोबर. सो मग तू तो ट्रस्ट, तो विश्वास कसा बिल्ड केला लोकांमध्ये? आय थिंक दॅट इज वाय स्टोरी टेलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काइंडली तर खूप लेट आला पिक्चरमध्ये. मी 3-4 महिन्याआधी बिल्ड केला आहे प्लॅटफॉर्म आमच्या टीमनी. सो आय फील पहिला मी जेवढे आमचे 6 लाख फॉलोअर होते आधी, त्यांचा आधी मी ट्रस्ट गेन केला होता विदाउट डुईंग एनी क्राऊड फंडिंग. क्राऊड फंडिंग खूप मायक्रो स्केलला झाली त्याआधी, आणि ती पण क्राऊड फंडिंग वॉज फ्रॉम दी ऑडियन्सेस एंड. आम्ही चालूच केली नाही. एक व्हिडिओ व्हायरल झाला, ऑडियन्स बोलायची की फंडरेज करूया. हां, ओके, राईट. मग तुम्ही आधी, मला असं वाटतंय की क्राऊड फंडिंगचा इश्यू नाही आहे, जे नॅरेटिव्ह सेल केले जातात तो इश्यू आहे. की तुम्ही फक्त एक स्टोरी रडून दाखवण्यापेक्षा त्या माणसाची होप दाखवा, त्या माणसाचं त्याची इच्छाशक्ती, त्या माणसाचं पर्स्पेक्टिव्ह दाखवा की बॅकएंडमध्ये आणि तुमच्या लाईफमध्ये बॅकग्राऊंडमध्ये सगळं चाललंय, बट स्टील यू आर अ हिरो. वाय आर यू हिरो? यू टेल मी. इट्स जस्ट अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन मी अँड दॅट पर्सन. सो ते ऑर्गॅनिकली लोकांना खूप जास्त टच होतं. त्यामुळे आत्तापर्यंत काही बॅकलॅश आला नाही आहेत बाय गॉड्स ग्रेस, बिकॉज आम्ही पूर्ण ट्रान्सपरंटली केलं आहे. आणि ॲट द सेम टाईम आम्ही थोडं प्रूफ करून दाखवलं आहे बाय रिबिल्डिंग पनवेलवाली स्कूल. त्यामुळे असे भरपूर त्या फंडरेझरमधले इन्व्हेस्टर्स ज्यांनी परत इन्व्हेस्ट केलं आहे. का? कारण आम्ही त्यांना अपडेट्स दिले, आम्ही त्यांना फोटोज पाठवले, आम्ही त्यांना दाखवलं की काय काय चेंज आलं आहे, राईट. त्यामुळे आम्ही सगळ्या इन्व्हेस्टर्सला अँड कंपनीजला ते पूर्ण डॉक्युमेंट्स पाठवायचो CSR फंडसाठी की हे आम्ही चेंज केलं आहे, बट नाव अगेन आम्ही परत करतो आहे. ॲट द सेम टाईम आय कॅन अंडरस्टँड की का हा पर्स्पेक्टिव्ह बिल्ड झाला नेगेटिव्ह पब्लिसिटी अबाउट क्राऊड फंडिंग अँड फंड रेझिंग. बिकॉज या पूर्ण इनिशिएटिव्हला विजनला एक चेहराच नव्हता, आता एक चेहरा भेटला. बरोबर. आणि लोकांना माझ्यावर ट्रस्ट आहे 80% ऑफ द टाईम, अँड 20% ऑफ द टाईम इज बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन जो त्या व्हिडिओमध्ये आहे, अपार्ट फ्रॉम मी. सो आय फील आता ती आम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली आहे की आम्हाला 1 वर्षामध्ये पूर्ण दाखवू आम्ही लोकांना रिअल टाईममध्ये की हे झालं.
पहिल्या शाळेचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. पहिल्या शाळेचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणून आम्ही एंडला दाखवलं. पहिल्या 30 शाळा डॉक्युमेंट केल्या आणि 30वीची शाळा होती तिला ट्रान्सफॉर्म केलं ऑन द 30th डे इट सेल्फ. जर ते आम्ही 2 दिवसामध्ये करून दाखवू शकतो, 30वी शाळा, एक शाळा, तर विचार करा 1 वर्षामध्ये काय काय चेंज येईल. बरोबर. म्हणून मी माझ्या फीडवर माझा ऍक्शन प्लॅन पण टाकलाय. म्हणून मी माझ्या फीडवर सगळे रिक्वायरमेंट्स पण टाकतो. म्हणून मी माझ्या फीडवर सगळे एस्टिमेशन पण टाकतो की एवढे एवढे पैसे लागणार आहेत, जेणेकरून लोकांना वाटेल की हे एका लेजिट ठिकाणी Genuine जातंय. आहे. आणि प्लस तुम्हाला फक्त पैसे द्यायचे असं काही नाहीये, तुम्ही मटेरियली देऊ शकता. फॉर एक्झाम्पल अभि अँड न्यू, दे हॅव डोनेटेड ऑल द बेंचेस. मग ते जेवढ्या पण शाळा आहेत दे वॉन्ट टू मेक शुअर दॅट दे आर डोनेटिंग बेंचेस. मग त्यांनी ते मटेरियल्स पूर्ण अडॉप्ट करून ठेवलेत. त्यानंतर एक पॉंग्स म्हणून टीम ब्रँड झालाय. त्या ब्रँडने आम्हाला बेसिकली जिकडे टॉयलेट्स आहेत ते सगळे स्पॉन्सर करायचे. त्याऐवजी त्यांना 10 लाखाचं मटेरियल जेवढे लागणार ते त्यांना करायचं. सो तुम्ही काहीही डोनेट करू शकता, असं नाही की तुम्हाला पैसेच द्यायचेत. ओके. दॅट्स कम्प्लिटली अप टू यू. इफ यू वॉन्ट टू अडॉप्ट वन स्कूल सेपरेटली तुम्ही करा, पण एक्झिक्युशनमध्ये आमचं इन्व्हॉल्वमेंट असणार, कारण आम्हाला त्या गोष्टी स्ट्रीमलाईन करायचं आहे. बरोबर. पण मग असे पण आहेत, जेन झी जनरेशन आहे, जेन झी अल्फा आहे, तू जसं मगाशी बोललास, मग त्यांच्याकडे जर नसेल फंड डोनेट करायचं, पण त्यांना खूप इंटरेस्ट आहे तुझ्या कामामध्ये, ते खूप इन्स्पायर झाले, त्यांनी मला पण असं काहीतरी करायचं आहे, किंवा एकटे नाही करू शकत, मग तुझ्यासोबत काम करायचं आहे, मग अशा वेळी त्यांनी कसं रिच आउट करायचं किंवा त्यांना काय काम करता येईल तुझ्यासाठी? बरोबर. तर काइंडलीवर आम्ही आमचा व्हॉलंटिअरिंग फॉर्म पण अपलोड करून ठेवला आहे बायोवर, आमच्या प्लॅटफॉर्मवर. तुम्ही जाऊन तुम्ही व्हॉलंटिअरिंग पण करू शकता तुमच्या पद्धतीने. आता मुलांना काय तुमचे पैसे नाही पाहिजे, तुमचा टाइम पाहिजे, मला असं वाटतंय. मग तुम्ही येऊन 1 तास तुम्ही त्यांना काहीतरी शिकवता अबाउट मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, अबाउट AI, अबाउट मशीन लर्निंग, त्यांनी खूप हेल्प होणार आहे. त्याऐवजी वी आर ऑल्सो वर्किंग विथ पीपल फ्रॉम ॲपल, मायक्रोसॉफ्ट, हु आर नॉट मॉनिटरीली हेल्पिंग अस, पण ते या मुलांना शिकवणार आहेत ऑनलाईन. मग तुम्हाला व्हॉलंटिअरिंग पण करायची आहे, प्लस आम्हाला बेंचेस घेऊन, आम्ही एकटे थोडी जाणार आहे बेंचेस घेऊन, आम्हाला हात पाहिजेत एक्स्ट्रा, या बेंचेस उचलून चला. नाही कॉम्प्युटर येत नाही मुलांना, कम्प्युटर शिकवा, कारण काय काय शिक्षकांना पण कॉम्प्युटर येत नाही, मग तुम्ही त्यांना शिकवा. किती इझी आहे कम्प्युटर शिकवणं, द इझिएस्ट थिंग इन द वर्ल्ड इफ यू आर अ जेन झी. तर मला असं वाटतंय, डोंट मिस्टेक दिस ॲज अ क्राऊड फंडिंग ऑफ मनी, दिस इज क्राऊड फंडिंग ऑफ टाइम. तुम्ही तुमचा टाइम द्या, इम्पॅक्ट आपल्या आपण होईल. अभि अँड न्यू बद्दल आता विषय निघाला म्हणून विचारते, आणखी किती आहेत क्रिएटर्स ज्यांनी तुला रिच आउट केलं, हेल्प केली आणि खूप पॉझिटिव्ह सपोर्ट केला? सपोर्ट भरपूर लोकांचा आला असं वाटतंय, मला न सांगता पण भरपूर लोकांनी केलंय. त्यामुळे आय डोंट नो किती नेम्स घेऊ मी. आम्ही आता मनोज बाजपेयी सरांशी बोलतोय, सई ताम्हनकरशी बोलतोय, त्याऐवजी भरपूर असे मायक्रो स्केलचे क्रिएटर्स आहेत जे माझे क्रिएटर फ्रेंड्स आहेत, त्यांनी पण डोनेट केलं आहे. जर कुणाला डोनेट करायचं नसेल तर त्यांनी स्टोरीज टाकल्या आहेत, त्यांनी व्हिडिओज बनवले आहेत. आणि त्याऐवजी किती अशा क्रिएटर्स मी स्मॉल मायक्रो क्रिएटर्सनी व्हिडिओ बनवले, रील्स बनवलेत. मला विचार करूनच असं हे होतं की भाई लोकांनी वेळ काढून माझं ब्रेकडाऊन केलंय, मी कसं करतोय, माझ्या टीमचं ब्रेकडाऊन केलंय कसं करतोय. सो आय फील कलेक्टिव्ह एफर्ट आलाय आणि बिअर बायसेप्सनी पण केलंय, कॉन्ट्रीब्यूट केलंय. त्याऐवजी आम्ही झाकीर खानशी पण बोलतोय. तर कॉन्व्हर्सेशन सगळ्यांबरोबर चाललेत, प्रत्येकाला काही ना काही पद्धतीने हेल्प करायचीच आहे. प्रश्न हा आहे की या गोष्टींना आम्हाला रियालिटीमध्ये कसं कन्वर्ट करून लोकांना दाखवायचं. सो आहेत. परत प्रसाद लेंडवे, ही इज ऑल्सो फायनान्स क्रिएटर, त्यांनी 10 लाख डोनेट केले. तो आय फील चाललंय मस्त चाललंय. नाही पण आता हे मोठ्या लेवलवर होईल खूप जास्त. अँड आय थिंक दॅट इज वाय वी नीड पार्टनर्स. वी जस्ट डोंट नीड डोनर्स. आम्हाला पार्टनर्स हवेत जे आमच्यावर गोष्टी बिल्ड करतील. फॉर एक्झाम्पल, वी आर पार्टनरिंग विथ समवन हू वॉन्ट्स टू बिल्ड अ स्कूल, बिल्डिंग अ क्लासरूम मेड आउट ऑफ कंटेनर. कारण हे US मध्ये मॉडेल आहे की कंटेनर बेस्ड स्कूल्स असतात जे पोर्टेबल असतात. मग नॉर्मल ब्रिक्स आणि भिंतीचं आणि मातीचं बनवण्यापेक्षा तुम्ही कंटेनर डायरेक्ट बनवा. शिपची कंटेनर असतात. ओके, राईट. मुव्हिंग स्कूल. मुव्हिंग स्कूल्स. सो बेसिकली आम्ही ते कंटेनर बेस्ड स्कूल्स बनवणार आहोत आणि वी आर गोइंग टू टेस्ट दॅट मॉडेल टू सी हे कसं वर्क होत आहे.
ह्या पद्धतीने पण आमच्यावर पार्टनर करू शकता. तुम्हाला लायब्ररी बनवायची आहे, पार्टनर करा. तुम्हाला AI लॅब बनवायची आहे, पार्टनर करा. तुम्हाला ॲडव्हान्स सायन्स लॅब बनवायची आहे, पार्टनर करा. सो आय फील इट्स कम्प्लिटली अप टू यू. तुम्हाला जे हवं आहे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सहयोग देऊ. बाकी आय फील जर तुम्ही एक एंटिटी बिल्ड केली ना, मग त्या स्टुडंट्सला त्यातून रोज काही ना काही एक्स्ट्रॅक्ट करता येईल. जर तुम्ही फक्त फक्त तुम्ही पैसे दिले किंवा खायला दिलं ते संपेल. बरोबर. तुम्ही अशी काही एंटिटी दिली ना, फिजिकल एंटिटी, ती खूप टाइम त्यांच्यावर राहील. आणि खूप मुलांना त्याचा फायदा होईल. एक्झॅक्टली. आणि प्लस पटसंख्या वाढेल शाळेची. हा नीती आयोगची रिपोर्ट आहे. ते म्हटले की जेव्हा एका शाळेमध्ये पेंटेड वॉल्स असतात ना, 20 ते 30% अटेंडन्स वाढते. राईट. सो एन्व्हायरमेंट मॅटर्स अ लॉट. आणि ज्या पद्धतीने शिक्षक तो एटमॉस्फिअर क्रिएट करतात ना, ते पण खूप जास्त मॅटर करतं. मग कुणी बाहेरची लोक आली आणि त्यांनी ते ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं. मग एक मुलगा जो आदिवासी मुलगा आहे, जो रोज 3 किलोमीटर चालत येतो, त्याला आधी बोर व्हायचं, आता तो उत्सुकतेने येईल. बरोबर. कलरफुल शाळा आहे कारण की मेंटल गॅप आम्हाला फील करायचं आहे. इट्स नॉट अबाउट जस्ट फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, इट्स मेंटल इन्फ्रास्ट्रक्चर. की मेंटली तुम्ही तो दृष्टिकोनच चेंज केला ना शाळेचा, की शाळा बोरिंग नाही आहे. शाळा एक अशी जागा आहे जिकडे यू कॅन बी युअर सेल्फ, जिकडे यू कॅन लर्न विथ अदर्स, नॉट जस्ट फ्रॉम द टीचर, अँड सिट वेर एव्हर यू वॉन्ट टू सिट. ते बंदिस्त नाहीये की इतक्या बंदिस्त नाहीये. तासांसाठी इतके वर्ग तुम्हाला करायचे. जशी लहू बोराडे सरांची शाळा, त्यामध्ये एवढी चांगली स्पेस क्राफ्ट सारखी शाळा बनवली आहे, पण मुलं बाहेर बसतात झाडाखाली. बघितलं मी का? कारण त्यांना तिकडे कनेक्टेड वाटतं. अशा पण शाळेत ज्यांना त्या बेंचेसच नको आहेत, कारण त्यांना असं वाटतं मुलं खाली बसतात ना, जास्त मुलं बसू शकतात एकत्र आणि सर्कलमध्ये बसू शकतात, कसे बसू शकतात. प्रत्येक शाळेचं काही ना काही पर्स्पेक्टिव्ह वेगळं आहे. पण याच्यामध्ये माहिती आहे का, शिक्षकांचा रोल, जसं की तू मगाशी बोलला, सगळ्यात महत्त्वाचा रोल याच्यात शिक्षकांचा आहे. म्हणजे तुझ्याच व्हिडिओमध्ये मी बघितलं की कितीतरी शिक्षकांना पगार पण नाही आहे. बरोबर. पण ते स्वतःहून येतात, स्वतः पैसे जमा करतात, मुलांना खायला देतात. किती पॅशन आहे हे त्यांचं. आय थिंक दॅट इज वन इश्यू दॅट आय सॉ एव्हरीवेअर. कारण मोस्टली सगळ्या स्कूल्समध्ये मी तुम्हाला सांगतो, टीचर्स आपल्या सॅलरीचा यूज करतायत काय ना काय करण्यासाठी. मग ते स्कूल ट्रिप्स असावं, किंवा कुठे काय तुटलं बिटलं ते करावं, किंवा लॅबमध्ये पैसे टाकावे, काय ना काय. मग शिक्षकांचं योगदान आहे त्यामध्ये. प्लस गावकरी आणि सरपंच हे लोक पण करतात डोनेट. काय काय ठिकाणी जागा देऊन टाकल्यात 1-2 एकरच्या. काय सांगतो? 1-2 एकरची जागा देऊन टाकली शाळेला. इथे एकेका एकरसाठी भांडण होतात बाबा. कारण त्या टीचरमध्ये पॅशन दिसलं त्या माणसाला, त्या गावकऱ्यांना. मला असं वाटतं की तुम्ही ॲज अ टीचर्स पुढे या, घाबरू नका. माहिती आहे हा खूप जास्तच कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे वेन यू आर गोईंग अगेन्स्ट प्रशासन, पण तुम्ही एकदा ट्राय तरी करून बघा. पण प्रशासनाचा जेव्हा विषय येतो याच्यामध्ये, तर आपण सोलापूरच्या एक विषयाबद्दल तुम्हाला सांगितलं की प्रशासनाने कशी जबाबदारी घेतली तिची. मगाशी आपण जेव्हा बोललो, तर मग प्रशासनाकडे पण तुला मदत होती आहे. एक्झॅक्टली. सो हा मिशन ॲक्च्युली पैसे देण्याचा नाहीच आहे, फंड्स देण्याचा नाहीच आहे, हेल्प करायचा नाहीच आहे. हा प्रश्न आहे की एका ऑथॉरिटीकडे अकाउंटेबिलिटी होती, रिस्पॉन्सिबिलिटी थोडी आम्ही घेतली. आता भरपूर लोक जागे होत आहेत. मी तुम्हाला सांगतो, जी बीडची शाळा होती, राजेगावची शाळा होती, प्लस अशा भरपूर शाळा होते ज्यामध्ये टीचर्स दे वर ट्राईंग टू रीच आउट. माझ्या आईच्या आईचं माहेर आहे. सो आय सॉ दॅट व्हिडिओ आणि म्हटलं, आई बघ तुझी शाळा. रिलेटिबिलिटी बोलतात त्याला. आपण जेन्झी बोलवतो ना, ते असं जनरेशन मध्ये पण होते. तेच ना. म्हणजे एक जेन्झी ज्याला लोक सारखं म्हणजे टॉन्ट मारतात, टोमणे मारतात की तुमची जनरेशन फालतू तुमची जनरेशन काही कामाची जनरेशन नाही आहे, तुमची जनरेशन कन्फ्युज्ड आहे, आयुष्यात काय करायचं आहे. तुमच्या वयात आम्ही असताना आम्ही सेटल्ड होतो. तर त्या जनरेशनचा तू आहेस आणि तू किती पिढ्यांना रिलेट करू शकतोयस. आय थिंक कारण मोस्टली आमचे व्हिडिओज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चालू होते, इंस्टाग्रामपेक्षा. खूप चालतात खूप. आणि आमच्या पूर्ण काकू काकी मावशींना ते व्हिडिओ खूप आवडलेत.
जेव्हा काकू काय काकींपर्यंत पाहिजे video- अजून? काय बस पाहिजे? काय नाही पाहिजे, मग तर इम्पॅक्ट होतो म्हणजे आपल्या. आई कुठे काय करते पासून तू तुझ्यावर आणलाय फोकस. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि आय थिंक जेव्हा त्या पिढ्यांमध्ये तो मेसेज पोचतो ना, मग भरपूर लोक इन्फ्लुएन्स होतात. अँड दॅट्स ओनली बिकॉज ऑफ आवर जनरेशन, की आपण शेअर करायला आपण मागे पुढे बघितलं नाही. हां, मग तोच विषय चालू होता की भरपूर लोकांना ते ट्रिगर भेटलंय की लोक जाऊन ऍक्च्युली व्हिडिओ बनवतात अशा शाळांमध्ये. आणि कमेंट्स पण आहेत तुझ्या व्हिडिओज खाली काही, म्हणजे बघ लेवल ऑफ स्टॉकिंग घेते. द काइंड ऑफ मोस्टली द कॉमेंट्स आर अबाउट दॅट, टॅगिंग द ऑथॉरिटीज. सो नाही एक कॉमेंट अशी पण आहे की आता मी पण जाणार आहे, मी पण 30 किंवा 40 शाळा कव्हर करणार आहे आता, मी पण उद्यापासून सुरू करतोय, असं त्यांनी लिहिलंय एका जणांनी. हा, ऍक्च्युली हे एनजीओज पण भरपूर हे मॉडेल अडॉप्ट करतात. हा, ते पण असे कंटिन्युअसली ते जात आहेत, स्कूल्सला भेट देतात. हे पण मला आत्ता माहित पडलं ऍक्च्युली. सो या बियाण्याचं किती मोठं बगीचा झालाय यार. म्हणजे हे जेव्हा आपण 5-10 वर्षानंतर आणखी बघू, खूप मोठा इम्पॅक्ट झालेला असेल याचा. लेट्स होप फॉर द बेस्ट. येस. सो हां, म्हणजे ट्रिगर झालं आय फील. अकाउंटेबिलिटीची आम्हाला फक्त ॲक्शन्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आणि असे भरपूर असे नेक्स्ट 2-3 अशी मीटिंग्स आहेत माझे, खूप इम्पॉर्टंट आहेत. इट माइट चेंज एव्हरीथिंग दोज 2 मीटिंग्स. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. खूप स्टोरीज येतोय. आणखी एक तो व्हिडिओ मला आठवतोय की एक लहान मुलगी होती जिला तू मंदिराच्या बाहेर भेटला आय गेस, आणि मग तू तिला म्हटला की आई कुठे आहे, आजी सोबत होती ती तिच्या, आणि ती बोलली की आई नाही आहे, आई गेली आहे. तर तिची आजी बोलली की निघून गेली आहे, सोडून गेली. येस. हा, सो ती बोलली की मला आईसाठी काहीतरी करायचं, आईसाठी डॉक्टर व्हायचंय. आणि म्हणजे बघ ना, इतकी लहान मुलगी आहे, तिच्या मनात तो द्वेषच नाहीये की तिची आई तिला सोडून गेली या वयामध्ये. तिला तिच्या आईसाठी काहीतरी करायचंय तरी पण. नाही, आय थिंक तसंच असतं की तुम्हाला फक्त अशी युट्यूब व्हिडिओ बघून किंवा पुस्तकं वाचून मेच्युरिटी येत नाही. मेच्युरिटी नेहमी लॉसेसमधून येते, आणि त्या लॉसेसला तुम्ही कसं परसिव्ह करता त्यातून येते. त्यामुळे या मुलींनी ॲक्च्युली त्या सगळ्या गोष्टी बघितल्यात, ज्याला आपण छोट्या छोट्या गोष्टीला ट्रॉमा बोलतो ना, ॲक्च्युअल ट्रॉमा तर त्यांनी बघितला आहे, पण त्यांना माहीत नाही की त्याचं मिनिंग कसं काढायचं. त्यांनी फक्त तो ट्रॉमा बघितला आहे विदाउट मेकिंग सेन्स ऑफ इट. मग त्यांच्यामुळे ती सुपर पॉवर पण आहे ॲक्च्युली, की त्यांना लॉजिकली त्या गोष्टीचा विचार करायचा नाही जास्त, त्यांना फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. सो आय फील ती फॉरगिव्ह करण्याची पॉवर ज्या माणसामध्ये असते ना, तो माणूस आयुष्यात काहीही करू शकतो. आणि मला वारे गुरुजी बोलले त्या मीटिंगमध्ये जेव्हा सगळे टीचर्स आले की सगळ्यात जास्त दहशत चांगल्या माणसाची असते. त्यामुळे सिम्प्लिसिटी कधी विसरू नका. तुम्ही कामामध्ये वेडेपणा दाखवा, पण जेव्हा बाहेर येतं ना त्यातून सिम्प्लिसिटी विसरू नका. मग या मुलांमध्ये ती सिम्प्लिसिटी आहे. त्यामुळे इफ दे डिसाईड टू डू एनिथिंग दे विल डू इट, कारण त्यांच्यामध्ये ते अडॅप्ट करण्याची क्षमता आपल्यापेक्षा तिप्पट आहे. मला एक सांग, तू इतक्या मुलांना भेटलायस, इतक्या चिमुकल्यांना, आणि इतके भारी भारी आहेत ते. एक शाळा तर मी बघितली ज्याच्यामध्ये ज्यांच्या घरच्यांनी म्हणजे आईवडिलांनी काही आत्महत्या केलेली असेल किंवा त्यांना कोणी नसेल, त्यांना त्या तिथे शिकवलं जातं खास करून, आणि स्किल्स बेस्ड एज्युकेशन दिलं जातं. म्हणजे हे किती भारी आहे. खूपच जास्त. उद्या उठून त्याला ज्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये जाऊ वाटलं तो जाऊ शकतो. 13 ते 14 लॅब्स ऐकूनच मी येडं झालो. बापरे, हे सगळं महाराष्ट्रामध्ये चाललंय. पागल झालो मी. त्याऐवजी त्यांना एक तोडफोड लॅब म्हणून आहे, त्या तोडफोड लॅबमध्ये ते गोष्टी तुम्ही तोडू शकता आणि त्यामध्ये काय बघू शकता. काय एक कार आहे ती पूर्ण अशी डिसअसेंबल करून ठेवली आहे, त्यामध्ये काय काय तुम्ही कारचे पार्ट्स आहेत ते शिकू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतः मशरूम बनवू शकता, त्याऐवजी तुम्ही स्वतःचं चिप्स बनवू शकता. तुम्हाला पनीर कसं बनवतात ते कसं शिकवलं जातं. तुम्हाला प्लंबिंग शिकवली जाते. प्रॅक्टिकल शिक्षण शिकावं लागतं. आय थिंक हे खूपच जास्त रिक्वायर्ड आहे. खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे, कारण शेवटी अंबानीच्या घरी पण टॉयलेट खराब होणार आहे ना, मग कोण अंबानी दुरुस्त करणार आहे? प्लंबर देणार आहे ना. मग जर तुम्ही त्या सिटीमधला बेस्ट प्लंबर असला तरच तिकडे जायला भेटेल. मग तुम्ही तुमच्या क्षेत्रातले बेस्ट व्हा, हे असं ती शाळा शिकवते. आणि मला असं वाटतं प्रत्येक शाळेने ते शिकवलं पाहिजे. आता प्रत्येक AIच्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकत नाही, प्रत्येक मुलगा कोडिंग करू शकत नाही, प्रत्येक मुलगा डॉक्टर बनू शकत नाही, IAS ऑफिसर बनू शकत नाही. हे सगळ्या लिमिटेड गोष्टी आहेत. बरोबर. पण तुम्ही या हे क्षेत्र आहेत, जे इंडस्ट्री आहेत, ते काउंटलेस आहेत. तुम्ही त्या इंडस्ट्रीचे किंग बना, असं ती शाळा शिकवते.
किती किती अप्रतिम आहे, किती भारी आहे. खूप भारी आहे. म्हणजे शाळा 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 आपण बोलतोय म्हणून मी तुला विचारते तुझं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण ॲक्च्युली इंजिनिअरिंग आणि MBA झालं आहे. मी IT मध्ये केलं, कोडिंग केली, कोडिंगमध्ये मन लागत नव्हतं. हम्म, मार्केटिंगमध्ये MBA केलं, मन लागत नव्हतं. हम्म. माझं शिक्षण बेसिकली वॉज अ डिस्ट्रॅक्शन. मला शिक्षण करायचं होतं कारण मला टाइम पाहिजे होता काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी करायच्या. हम्म. मी बेकार खतरनाक इंटर्नशिप केल्यात. मी बसायचो ना एका जागी. इंटर्नशिप करा, हे करा, टेलिमार्केटिंग करा, नेटवर्क मार्केटिंग पण केलंय मी. सिरियसली? मी पिरॅमिड स्कीम्स पण विकल्यात. सगळं करून झालं. नंतर मला कळलं की मित्रांनाच पैसे भरायला लावले. स्वतःच्याच मित्रांकडून 5 year प्लॅन दाखवायचो मी. कार हे येणार बघ, एवढे पैसे जमा. दुसऱ्या वर्षी कार, तिसऱ्या वर्षी घर, 5व्या वर्षी तू हे बनणार, ते करोडपती बनणार. बनणार. स्वप्न विकून म्हणजे विकायचो मी. हम्म. सो आय थिंक सगळं ट्राय केलंय. माझं एज्युकेशन इज ॲक्च्युली आउटसाइड ऑफ क्लासरूम्स. आय थिंक रिअल एज्युकेशन आउटसाइड ऑफ क्लासरूम्सच होतं. हम्म. म्हणून आय फील या मुलांना त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करणं पण इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून त्यांना दुनियादारी कळेल. आणि दुनियादारी तुम्हाला तुमचे एक्सपिरियन्सेस शिकू शकतात. त्यामुळे गेटिंग दॅम एक्सपोज टू दीज एक्सपिरियन्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्नेहवन इज अ व्हेरी ग्रेट एक्झाम्पल ऑफ इट. खरंच. सेम गोज टू ZP जालिंदर नगर, वारे वारे गुरुजींचंच होतं. मला एक सांग, इतकं जे नॉलेज आहे त्याचं वय काय? माझं वय हा, आय एम 28. मगाशी तर 22 बोलला मला. जेव्हा कोणी मुलगी मुलगी विचारते तेव्हा 22. आणि असं कॉन्फिडन्सनी बोलायचं की असं वाटलंच पाहिजे खरं आहे. हा, मला वाटलंच मगाशी. मी म्हंटल यार माझ्यापेक्षा लहान कसं काय असू शकतं? कॉन्टेंट क्रिएटर मध्ये पण तू मोठा आहेस आता. कॉन्टेंट क्रिएटर मध्ये कन्व्हिक्शन असलं ना, मग तो काही करू शकतो. हम्म. मग मी माझं बघतोय कन्व्हिक्शन आम्ही. वापरतो. नाही, पण 28च्या एजमध्ये ना लोकांना असं कन्फ्युजन असतं की आता आपल्याला सेटल होणं गरजेचं आहे, कारण 30च्या आधी मग सेटल व्हायचं आहे, लग्न करायचं आहे आणि घर घ्यायचं, सगळ्याच गोष्टी आल्या. मग करिअरमध्ये कसं सेटल व्हायचं, कुठे पोचायचं, काय करायचं. त्या सगळ्या वयात तू जॉब सोडून, सगळी फायनान्शियल सिक्युरिटी सोडून, म्हणजे सगळं सोडून बेसिकली हे सगळं करतोय. म्हणजे एक खूप असं वेगळं काहीतरी आहे ना या एजमध्ये करणं, जेव्हा आपण स्वतःच कन्फ्यूज असतो की आयुष्यात करायचं काय, हे कुठून येतं? ऑनेस्टली मला पण भरपूर पैसे कमवायचे आहेत, भरपूर गोष्टी करायच्या आहेत. पण मी माझ्या मेन म्हणजे माझा विजन असं होतं ना की मला 1-2 वर्षांमध्ये माझ्या बेसिक नीड्स पूर्ण हे करून टाकायचे, सॉर्ट आउट करून टाकायचे. त्यामुळे मी घर घेतलं आईवडिलांसाठी. त्यानंतर मग स्कूटी बिटी हे सगळ्या गोष्टी घेतल्या. अरे स्कूटी बद्दल तर बोलायचंच राहिलं. सकू बद्दल बोलूया आपण. सकू रिक्वायर्स अ डिफरंट एपिसोड इन इट सेल्फ. कारण लिटरली सकूसाठी मला डिमांड येत आहेत की मला तुमची सकू विकत घ्यायची आहे. डबल पैसे द्यायला रेडी आहेत लोक. पण मैं बोला सकू बिकने वाली चीज नहीं है. सकू इज द कॅरियर ऑफ थाउजंड्स ऑफ ड्रीम्स. इट इज. मेंटली मी खूप जास्त ड्रीम करणारा माणूस आहे. मग मला असं वाटतं व्हॉट्स नेक्स्ट. मग आता यानंतर प्लॅन चाललाय की इकडून कुठेतरी खूपच जास्त लांब द्यायचा. मग ती मी जर्नी करेन सायकलनी. मी येडा आहे. मला लोक ध्येयवेडा म्हणून नाव काय आलंय. बट आय थिंक आय एम क्रेझी लाईक दॅट. बट ॲट द सेम टाइम खूप जास्त सकूचं काय होणार? थोडे सॅक्रिफायसेस करायला लागतात लाईफमध्ये. मग सकूला जरा आराम दिला पाहिजे. सकू आता तिच्या आरामच्या झोनमध्ये. शी इज गोइंग टू चिल. 5,000 किलोमीटर झाले. यार टॉक्सिक हासल केली तिने. बरं, प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते, सकू म्हणजे त्याची स्कूटी आहे. तर स्कूटीला सकू म्हणतोय तो. सकू द सकूटी. म्हणून लोक जेनझीला शिव्या घालतात. आमचा ह्युमर जरा तुटलेला आहे, वाईट शाळेच्या भिंतींसारखा. वाईट आणि गंभीर सेम टाइमला करायला लागतं. So आता किती शाळा तू रिपेअर केल्यास आतापर्यंत? ऍक्च्युली आतापर्यंत तर आम्ही सगळं डॉक्युमेंट केलंय आणि रिक्वायरमेंट समजून घेतल्यात. कारण 30 दिवसामध्ये सगळं एकत्र करणं इज नॉट लॉजिस्टिकली पॉसिबल. मग आत्ताच आमचं डॉक्युमेंटेशन इज ओव्हर. आता आम्ही टीचर्स बरोबर आमचं कम्युनिकेशन चाललंय, काय करायचं, कसं हां. करायचं. मग आता आम्ही फेज 1, फेज 2, फेज 3 असं डिवाइड करतोय एका पूर्ण वर्षाचं. फेज 1 मध्ये जेवढे पण जे प्रायोरिटी आयटम्स आहेत ते करायचे आहेत. फेज 2 मध्ये जे आम्हाला ॲडव्हान्स गोष्टी ते करायचं आहेत. आणि फेज 3 इज गोइंग टू बी ऑल अबाउट कॉम्प्रिहेन्सिव्ह चेंज, की आम्ही एज्युकेशन वाईज काय काय रिव्हॉल्युशन चेंजेस घेऊन येऊ शकतो, सिलेबसमध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट्स घेऊन येऊ शकतो, प्लस कोणत्या कोणत्या लोकांना लॉंग टर्म इन्व्हॉल्व करू शकतो, हे सगळं आम्ही करणार आहे.
सो जे इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस आहेत ते सगळीकडे रिक्वायर्ड नाही आहेत ऑनेस्टली, पण जितकडे पण इन्व्हायरमेंट आहे ते सगळे प्रायोरिटी 1 आयटम्स आम्ही फेज 1 मध्ये कम्प्लीट करायला चालू करणार आहे. Okay. मग दिवाळी एक-एक संपेल आता करून. 1-2 दिवसांनी काम चालू होणार लगेच. तर मग आता तू पुन्हा निघणार ट्रिपला? बहुतेक सगळीकडे मी नसणार आहे, पण जिकडे टीम असेल. टीम माझी फाउंडेशनची टीम दे विल बी व्हिजिटिंग एव्हरीवेअर. येस. ओके, सो हा नेक्स्ट प्लॅन असणार आहे. अमेझिंग आहे. जितकं बोलावं तुझ्याशी तितक्या अनेक गोष्टी निघतात. तुझ्या रील्स बघून बघून म्हणजे हैराण झाले मी की स्टोरी टेलिंग काय आहे. आणि आणखी एक म्हणजे लहान मुलांकडून तू गोष्टी कशा काढतो यार. म्हणजे आपल्याकडचे लहान मुलं की थोडं बोलायला गेले, नाही मी नाही बोलणार, असं तसं करतात. माझ्यातला तो म्हणजे माझ्यातलं ते लहान बाळ अजून पण जिवंत आहे. मला असं वाटतं की तुम्हाला स्वतः चाइल्डिश राहायला लागतं आणि तुम्हाला नेहमी ओपन टू सरप्राईजेस राहायला लागतं जर तुम्हाला त्यांच्याशी गप्पा मारायच्यात चांगल्या. आणि तुम्हाला खूप पेशंट राहायला लागतं. मला असं वाटतं की आम्ही गेल्या शूट करत नाही आणि मी 1000 पेक्षा जास्त मुलांना इंटरव्ह्यू केलाय इन द लास्ट 2 years. त्यामुळे माझ्यामध्ये ती स्किल आहे इन ऑर्डर टू अंडरस्टँड की कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीने त्या मुलाशी बोलली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याच्या मनातलं कळेल. तुम्ही डिरेक्टली जाऊन बोलू शकत नाही की तुझे आई वडील कुठे आहेत. तुम्हाला थोडं कॉन्टेक्स्ट बिल्ड करायला लागतो, तुम्हाला थोड्या गप्पा मारायला लागतात. त्यामुळे शाळेमध्ये गेल्यावर आमचं इट्स लाईक 1 तास पहिला गप्पा मारा, 1 तास शिक्षकाशी बोलला. मी प्रत्येक क्लासरूममध्ये जायचो, प्रत्येक क्लासरूममध्ये सगळ्या मुलांशी बोलायचो, सगळ्यांना काय ना काय शिकवायचो, काय ना काय थिअरीज, काय ना काय प्रॅक्टिकल गोष्टी, त्यांच्यासोबत वेळ घालवायचा. सो स्पेंडिंग टाइम विथ देम इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट देम, मेक देम कम्फर्टेबल. एकदा कम्फर्टेबल झालात मग बसवा एका ठिकाणी, मग आरामात मी असं कॅमेरा पकडवायचा होता किंवा माझा ऋग्वेद माझा डिरेक्टर सगळं करायचा. आणि मग दॅट्स इट. यू हॅव टू बी अ चाइल्ड इन ऑर्डर टू कम्युनिकेट विथ अ चाइल्ड. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. यू कॅनॉट टॉक लाईक अन ॲडल्ट. ती लँग्वेज त्यांना कळतच नाही. त्यांना तीच लँग्वेज कळते जी त्यांना येते. आउटसाइड ऑफ दॅट जाऊ नका तुम्ही. नाही, भारी आहे, खूप जबरदस्त आहे तुझं काम, खरंच अप्रतिम आहे. आणि मी तुमच्यासारखं जबरदस्त करतो आम्ही का? आम्ही नाही करू शकलो. मला तू कॉम्प्लेक्स देतोय की नाही आम्ही काय नाही करू शकत अशा स्टोरीज. आणि हे सगळं म्हणजे अमेझिंग वर्क आहे. आणि तुझ्यामुळे आता आणखी अशा स्टोरीज येतील मीडियामध्ये. आय रिअली होप माझ्याकडून येतील, माझ्या सहकाऱ्यांकडून येतील, कारण की आम्ही इम्प्रेस झालो. खूप काम अमेझिंग आहे, गंभीर आहे. म्हणजे खूप पॅशनेटली केलं तरच ते होणार आहे. एखाद्या कामाला किती वर्ष देतोयस, किती वेळ देतोयस. म्हणजे तू मगाशी जेव्हा आपण इंटरव्ह्यूच्या आधी बोललो, तू बोलला मी चाइल्ड सायकोलॉजी शिकलोय, त्याचा अभ्यास केला 1 वर्षभर. म्हणजे तू खूप वेळ दिलायस, खूप इफर्ट्स दिलेस. म्हणजे आत्ता ते दिसताना एक रील दिसतंय, पण त्या रीलच्या मागे तुझी किती मेहनत आहे ऑब्व्हियसली दिसून येते आता. म्हणजे ओव्हरनाईट सक्सेस टेक्स लाईक इयर्स ऑफ एक्सपिरियन्सेस. इट इज. तो आता लोकांना ओव्हरनाईट वाटत असेल की अचानक 1 मिलियन कसे झाले, पण आय थिंक त्यासाठी जी मेहनत होती ती खूपच जास्त हेक्टिक होती. मध्यंतरी एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झालेला जो डिलिव्हरी बॉयजला जेवण देतो पावसा पाण्याचा, तूच होता का तो? मी विचार करतोय अजून कोण काय करताय हे सगळं. हा, मी तोच होतो. बट आय थिंक सो म्हणजे तू पहिलेपासूनच खुरापती आहेस, काही ना काही करतोस तू. अचानक हे 30 दिवसांचा जो काही प्रोजेक्ट आहे तो आता हायलाइट झाला म्हणून. येस, अंगातले किडे जिवंत आहेत. त्यांना आम्ही अजून असं काय फिमेल अटेन्शन किती मिळते यार? मला नव्हता विचारायचा हा प्रश्न, पण somebody really forced me to. I don't know. सो एक्झॅक्टली, आय ऑल्सो डोंट नो. एका ठराविक व्यक्तीने मला सांगितलं की हा प्रश्न त्याला विचार, महिलांचं किती अटेन्शन मिळतंय, मुलींचं. फिमेल अटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ते लॉयल अटेन्शन आहे, खूपच जास्त लॉयल मग अटेन्शन किती मिळतंय? भरपूर. म्हणजे माझ्या इन्साइट्स मध्येच आय थिंक 70% विमेन फॉलोअर्स आहेत. अँड आय थिंक एम्पथी, ती फिलिंग खूप जास्त रेझोनेट होते मुलींमध्ये. खूप. आणि त्यामुळेच त्यांनी खूप लॉयली सपोर्ट केलाय फ्रॉम द बिगिनिंग. नॉट टू से की मुलांनी नाही केलं, सगळ्यांनी केलं. नाही तर ते नाराज व्हायचे, लाडके भाऊ. नाही, आपले लाडके भाऊ, तुम्ही पण बेकार सपोर्ट केलाय. पण तेच आहे, फिमेल अटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण फिमेल अटेन्शन मी स्वतः क्रेव्ह करतो, ते खूप मॅटर करतं. कारण मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये पण ते खूप जास्त क्रेव्ह केलं. बट ॲट द सेम टाइम जेव्हा तुम्ही एका पर्पजच्या मागे असताना मग या सगळ्या गोष्टी येतच नाहीत डोक्यामध्ये. ते आहे, भेटतंय, आणि आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. बट ॲट द सेम टाइम आय एम एक्स्ट्रीमली डिटॅच्ड. मला जरा पण डिस्ट्रॅक्शन नाही होत.
हे 30 दिवस काय, मला 2 वर्षांमध्ये काही डिस्ट्रॅक्शन नाही झालं त्या गोष्टीमध्ये. सो आय थिंक दॅट्स ओनली बिकॉज माय पर्पज इज बिगर दॅन हू आय एम अँड द पीपल दॅट आय हँग आउट विथ. अशी एक जेनजी पिढी पुढे येते, तुझ्यासारखा एक व्यक्ती येतोय जो समाजात इतका मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय ना, हेच जेनझी आहे. दिस इज रिअल जेनझी. सगळं बदलायचं आहे, सगळ्या गोष्टींचा राग आहे, काहीतरी नवीन घडवायचं आहे. दिस इज जेनझी. सो काहीतरी चांगलं करायचं असं सगळं आहे. मी फक्त पार्टिसिपेट करतोय या नॅरेटिव्हमध्ये, या पर्पजमध्ये. कोणीही करू शकतं, बिलीव्ह मी. असं काही इम्पॉसिबल डिफिकल्ट काही नाही, कोणीही करू शकतं. पण तुम्हाला त्या गोष्टीमध्ये रस असायला हवा. काय काय गोष्टी, काय काय लोक एक इंजिनियरचं काम करून एखाद्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटी आणतात, तो त्यांचा सोशल चेंज असतो. स्वदेश यू आर टॉकिंग अबाउट. या एक्झॅक्टली. काय काय लोक डॉक्टर असतात जे फ्रीमध्ये लोकांना ट्रीटमेंट देतात. असे आहेत. काय काय लोक आर्किटेक्ट असतात जे काय काय शाळा फ्रीमध्ये बनवतात. सो आय फील तुम्हाला कोणत्या पद्धतीने त्या डिरेक्शनमध्ये तुमच्या कामाला घेऊन जायचं तुमच्यावर आहे. बट एखाद वेळा करून बघा, तुम्हाला कसं वाटतं बघा. जर तुम्हाला आतून ते सेशिटी, ते सॅटिस्फॅक्शन भेटलं, किक भेटली, तर आय थिंक यू कॅन कीप ऑन डुईंग इट. येस, म्हणजे गमतीचा भाग वेगळा, जी काही मज्जा मस्ती आपण केली, पण ऑन अ सिरियस नोट तू खूप भारी काम करतोस. आणि तुझ्यामुळे ना अनेक लोकांना, म्हणजे वेगवेगळ्या जनरेशनच्या, नॉट जस्ट जनझी, वेगवेगळ्या जनरेशनच्या, त्यांना खूप काहीतरी वेगळं करावं असं आता वाटतंय की आपण का नाही करू शकत. हा एक मुंबईचा मुलगा आमच्या भागात येऊन करतोय, तर मग आमच्या भागातल्या लोकांनी का नाही करू आपल्या लोकांसाठी. म्हणजे प्रांतवाद मी अजिबात करत नाहीये, पण मला एक सांगायचं आहे की शहरातल्या मुलाला ग्रामीण भागासाठी इतकी एम्पॅथी आहे. बरोबर. तर मग आता तुझ्यामुळे ग्रामीण भागातले मुलं पण असे पुढे येतील की आपल्याला पण करायचंय भाई. 100% आय एम मोर दॅन हॅपी भाई, या पुढे या. जी मुलं तुझ्या आपल्या एजमध्ये आहेत किंवा खूप लहान आहेत अजून, 18, 19, 20 वर्षाची आहेत, ज्यांना सोशल मीडियावर काहीतरी इम्पॅक्ट काढायचा आहे, पण त्यांना कळतच नाही आहे मी काय करू. कारण की जेव्हा ते बघतात की रॅन्डम व्हिडिओजला व्ह्यूज मिळतात, आपल्या व्हिडिओला नाही मिळत, मग मी काय करू, मला वेगळं काहीतरी स्टोरी करायची, तुझ्यासारखी काहीतरी स्टोरी करायची किंवा आणखी काहीतरी, त्यांनी काय करायला पाहिजे थोडक्यात? मला जरा वाटतं पहिला स्वतःच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट आणा, मग बाहेर पडा, आणि मग लोकांच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट आणा. पहिला मी माझ्या लाईफमध्ये भरपूर असे किस्से बघितले, फॅमिली सिच्युएशन्स बघितले, जे ओव्हरकम करणं खूप इम्पॉर्टंट होतं. मग पहिला मी ते रिझॉल्व केलं. कारण तुम्ही तुटलेल्या घरातून बाहेर पडून बाकी लोकांची घरं नाही बांधू शकत. पहिला तुमचं स्वतःचं घर थोडं चांगलं पाहिजे, त्यामधून तुम्हाला थोडं कम्फर्ट भेटलं पाहिजे. तर मी स्वतःच्या लाईफमध्ये आधी ते कम्फर्ट घेऊन आलो आहे, आणि त्यानंतर मी विचार केला, जर हे कम्फर्ट मी एक्सपांड केलं टू अ कम्युनिटी तर काय मजा येईल, बेकार मजा येईल. मग ती मजा मी आता जगतोय. मी स्वतःला सिरियसली घेत नाही, पण मी माझ्या कामाला सिरियसली घेतो. बट ॲट द सेम टाइम जर तुम्हाला करायचं आहे ना, तर तुम्ही फक्त स्टोरी टेलिंगवर हे करा की तुम्ही लोकांना हेल्प करता करता स्वतःचं क्राफ्ट कसं डेव्हलप करू शकता. राईट. जर मी तुम्हाला एक किस्सा दिला की ही शाळा आहे, या शाळेमध्ये सगळं तुटलेलं आहे, आता ही मुलं आहेत, या मुलांना बघून तुम्हाला काय वाटतं, तुमच्या डोक्यात काय चाललंय, त्यामुळे तुम्हाला हा मुलगा दिसेल जो शांत बसलाय. हा मुलगा का शांत बसलेला असेल, त्या घरात काहीतरी चालू असेल. मग तुम्ही त्या मुलाशी बोला, तुझ्या घरी काय चाललंय, मग त्याच्या घरी जावा, आई वडिलांशी बोला, मग त्यातून तुमचा काय दृष्टिकोन आहे ते सांगा की या मुलाच्या घरी असा असा सीन आहे की समजा हा बाप आपल्या आईला मारतो, राईट. मग तुमच्याकडे किती छान प्रिव्हिलेज आहे की तुमच्या घरी तुमचे आई वडील जिवंत आहेत, ते एकमेकांशी भांडत नाही आहेत. विच मीन्स की आपण प्रिव्हिलेज ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आपल्याला वाटतं की आपल्याकडे नाही आहे, पण दुसऱ्याच्या लाईफमध्ये आपण झाकून बघतो, मग आपल्याला कळतो ओ डॅम, आपल्याकडे तर खूप भारी गोष्ट आहे. ज्या गोष्टीला आपण दगड बोलत होतो तो ॲक्च्युली हिरा होता. बरोबर. राईट. मग तुम्ही स्वतःची क्राफ्ट चांगली करा, मग लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या हलवत जातील. बी अ क्रिएटिव्ह व्हिज्युअल आर्टिस्ट who knows how to tell a story, then get into the part of changing stories of others. सो खूप गप्पा आपण मारलेल्या आहेत सिद्धेश, आणि खूप अनुभव तू तुझे सांगितलेच, खूप छान छान अनुभव आहेत, खूप भावनिक अनुभव आहेत त्याच्यामध्ये खरं तर. पण अशा अनेक गोष्टी आहेत तुझ्याकडून जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडणार आहे. पण आता निश्चितच एक वेळ ठरलेली आहे आपली आणि ती आता संपती आहे.
पण तू मोठ्या लेवलला आणखी काम कर. आणि मी तुला आता बाकीच्यांचं माहीत नाही, पण न्यूज 18 लोकमतकडून मी तुला प्रॉमिस करते की तुझं जे काम आहे मोठ्या लेवलला तू काय करतोय, छोट्या लेवल जे काय करतोय, आम्ही आमच्या चॅनलवर ते दाखवणार, लाखो लोकांपर्यंत ते पोहोचवणार. आणि तू आणखी करत राहा, आम्हीही करत राहू. आणि तुझ्यामुळे जे हजारो लोकांना आता इन्स्पिरेशन भेटलं की आता आम्हीही करतो, आमच्या गावाची स्टोरी करूया, आमच्या जिल्ह्याची स्टोरी करूया, त्यामुळे ते तुझं श्रेय असणार आहे सगळं. त्यामुळे तुला खूप खूप धन्यवाद एकतर तू, कारण इतकं लांबचा टूर करून आला आणि लगेच स्टुडिओत आला इंटरव्ह्यू द्यायला, त्यामुळे खूप खूप थँक्यू तुला. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने मला प्रश्न विचारले. पण मेन म्हणजे तुम्ही कव्हरेज करताय तेच तुमचं डोनेशन आहे. तुम्ही बोलत होता ना की तुम्ही कसं इम्पॅक्ट आणू शकता ॲज अ जेनझी, ॲज समवन विथ द पॉवर, ॲज समवन विथ द फोन, मोबाईल फोन. तुम्ही कव्हरेज करताय हेच तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो आय फील तुमची क्राफ्ट आहे, ते कॉन्ट्रीब्युशन बनून झालं. दॅट्स अबाउट इट. सो हा काही आपल्याला बोलू देणार नाही, या एकटाच बोलणार आहे. सो आपण आता थांबूया इथे. पण तुम्हाला जी काही जमेल ती मदत प्लीज ह्यांना करा. डिस्क्रिप्शनमध्ये आपण कसं मदत करायची आहे, काय आहे, वेबसाईटची लिंक काय आहे, हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल यूट्यूबच्या. प्लस जर तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं आहे, म्हणजे आर्थिक मदत जमणार नसेल पण काम करायचं आहे, काम करायला आवडणार आहे, तर त्यांच्या बायोमध्ये लिंक आहे. त्याचा इंस्टाग्राम हँडलसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. त्या लिंकवर जाऊन तुम्ही व्हॉलंटिअरसुद्धा करू शकता. आणि तुम्हाला जे आवडेल, म्हणजे लहान मुलांना जाऊन शिकवणं असेल, त्यांच्यासोबत खेळणं असेल, कुठलंही काम, किंवा सरांना कम्प्युटर शिकवणं असेल जसं की सिद्धेशने सांगितलं, ते पण तुम्ही करू शकता. सो जे जमेल तुम्हाला ती मदत त्यांना करा, त्याला करा. आणि येस, खूप मोठ्या लेवलचं तुझं काम हो, यास तुला न्यूज 18 लोकमतकडून शुभेच्छा. आणि आणखी तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अधिक भन्नाट व्हिडिओजसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.